हॅलो हॅलो हॅलो. नमस्ते. वेलकम ऑल. आवाज येतोय का सगळ्यांना? रिप्लाय करा. येस. गुड मॉर्निंग राखी, दर्शन, ग्रीष्मा. आवाज, ऑडिओ, व्हिडिओ सगळं क्लिअर आहे का सगळ्यांना? चला, आजचा टॉपिक अत्यंत महत्वाचा, अत्यंत इंटरेस्टिंग अशा स्वरूपाचा असणार आहे, ज्यामध्ये आपण MPSC SA मध्ये म्हणजेच निबंधामध्ये करंट अफेअर्सचा वापर कसा करायचा किंवा कोट्सचा वापर कसा करायचा याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. अतिशय इंटरेस्टिंग टॉपिक आहे. त्यामुळे तुम्हाला मजा येईल की कोणकोणत्या घटकांचा अभ्यास करायचा आहे. काल आपण काय पाहिलं? काल आपण एसे कसा असतो, कशा पद्धतीने लिहायचा असतो किंवा त्याचं इंट्रोडक्शन जे आहे ते कशा प्रकारे असलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या एसेचा फॉर्मॅट. आज आपण कोट्स आणि करंट अफेअर्सचा वापर एसे मध्ये कसा करायचा हे आपण पाहणार आहोत. तर आले का सगळे? चला, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. सारंग, दर्शन. येस, सगळ्यांना आवाज ऑडिबल असेल सगळं. बघा, आजचा टॉपिक आहे फार इंटरेस्टिंग. त्याचं कारण असं की हा जो टॉपिक आहे म्हणजे कुठला, करंट अफेअर्सचा जो वापर आहे तो असं समजा की करंट अफेअर्सचा वापर ज्या विद्यार्थ्यांना निबंधामध्ये योग्य रीतीने करता आला त्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली असं समजायचं, आणि ज्या विद्यार्थ्यांना करता आला नाही त्यांची थोडीशी अडचण होऊ शकते. आता निबंध लिहिताना तुम्हाला जे कोटेशन्स आहेत किंवा कोट्स आहेत ते कोट्स आणि करंट अफेअर्स हे दोन फार क्रिटिकल फॅक्टर आहेत. याच्या आधी पण मी सांगितलं की निबंधाची सुरुवात एखाद्या कोट्सने झाली पाहिजे, म्हणजे स्ट्रॉंग अशा इंट्रोडक्शनने झाली पाहिजे. म्हणजेच पिक्चरचा ट्रेलर जो आहे, मूवीचा ट्रेलर जो आहे, तो ट्रेलर अतिशय मजबूत असला पाहिजे. जर तो ट्रेलर मजबूत असेल तरच पिक्चर पाहण्यामध्ये इंटरेस्ट येईल, अन्यथा पिक्चर पाहण्यामध्ये इंटरेस्ट येणार नाही. कालचं आठवते ना रे सगळ्यांना? गुड मॉर्निंग. तर अशाच पद्धतीने या संदर्भात जर विचार केला तर आता निबंध तर आतापर्यंत MPSC मध्ये आले, परंतु UPSCच्या लेवलचे निबंध आपण पाहिले का? नाहीये. त्यामुळे UPSC निबंधासाठीचे जे क्रायटेरिया आहेत, जी काळजी घ्यायची आहे, जे कोट्सचा वापर किंवा इतर घटकांचा वापर किंवा करंट अफेअर्सचा वापर हा UPSCच्या बेसवर घ्यायचा आहे. म्हणून UPSC निबंधामध्ये ज्यावेळेस व्हाय डज UPSC आस्क अस टू यूज कोट्स अँड करंट अफेअर्स, म्हणजे पहिली गोष्ट अशी आहे की MPSCची अशी अपेक्षा काय बाबा की तुम्ही कोट्सचा किंवा करंट अफेअर्सचा वापर करावा. बरोबर. कोट्सचा किंवा करंट अफेअर्सचा वापर का अशी अपेक्षा असते? आता मी समजा तुम्हाला एखादी गोष्ट सांगितली, एक होती म्हातारी,
तिला जायचं होतं तिच्या लेकीकडे. लेकीकडे जाताना तिला वाटेत लागलं जंगल. जंगलामध्ये या संदर्भात तिला दिसला वाघ. वाघ म्हणला मी तुला खाऊन टाकतो. ती म्हणली नको खाऊ बाबा, मी चाललेली लेकीकडे. बरं, तिथं काहीतरी खाते पिते बघते. आता ही गोष्ट झाली नीरस गोष्ट. म्हणजे निबंध म्हणजे फक्त गोष्ट सांगणं असं तर नाहीये ना, तर ती गोष्ट परिपक्वतेने सांगता आली पाहिजे, म्हणजे मॅच्युरिटीने सांगता आली पाहिजे. त्याच्यामध्ये मॅच्युरिटी असली पाहिजे, त्याच्यामध्ये बॅलन्स असला पाहिजे, आणि त्याच्यामध्ये अवेअरनेस पण असला पाहिजे. म्हणजे केवळ गोष्ट सांगत बसले तुम्ही आणि झाला असं नाही. तर निबंध जे आहे ते निबंध सांगताना तुमच्यामध्ये एक प्रकारची मॅच्युरिटी असली पाहिजे. सांगण्याची पद्धत इतकी प्रवाही पाहिजे किंवा इतकी सुंदर असली पाहिजे की ऐकणाऱ्याला किंवा वाचणाऱ्याला असं वाटलं पाहिजे की यार याच्यापेक्षा सुंदर काहीच असू शकत नाही. मग कोट्स काय करतात तुमचे, तुम्ही ज्यावेळेस कोट्सचा वापर करता, मी जसं काल एक कोट्स सांगितलं तुम्हाला की अमानुष अत्याचार आणि अन्यायाच्या गर्तेत पिचत पडलेल्या माझ्या समाज व्यवस्थेला जर मी वाचवू शकलो नाही तर मी स्वतःला गोळी घालून घेईल. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कोट जे आहे ते दलित संघर्ष, पीडितांचा संघर्ष, आउटकास्ट झालेल्या समाजाचा संघर्ष अतिशय प्रभावीपणे मांडते. समजा जर समजा तुम्हाला निबंध विचारला गेला आणि त्या निबंधाचा कॉन्टेक्स्ट असा असेल, कसा की युवकांनी खचून जाऊ नये, मोटिवेट राहिलं पाहिजे किंवा कायम प्रेरणादायी असलं पाहिजे, असं त्या निबंधाचा एक सेंट्रल पॉइंट आहे. तर तुम्ही समजा जर वि.स. खांडेकरांच्या ओळी वापरल्या, फक्त ऐकून घ्या, काय की भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही, त्याचं मन भूतकाळाच्या साखळदंडांनी करकचून बांधून ठेवता येत नाही, त्याला भविष्याच्या गरुड पंखांचं वरदानही लाभलेलं आहे. एखादं स्वप्न पाहणं, त्यासाठी धडपडणं, आणि दुर्दैवाने ते स्वप्न भंग पावलं तरी रक्ताळलेल्या पायाने दुसऱ्या स्वप्नामागे धावणं हा मानवी मनाचा धर्म आहे. आणि मनुष्याच्या जन्माला अर्थ प्राप्त होतो तो यामुळेच. आता इतकं सुंदर भाषेमध्ये ज्यावेळेस तुम्ही लिहिणार आहात, म्हणजे तुम्ही असंच लिहावं, हेच लिहावं असं नाहीये, पण अशा पद्धतीने तुम्ही ज्यावेळेस लिहिणार आहात, कोट्सचा वापर ज्यावेळेस सुंदरतेने करणार आहात, त्यावेळेस त्या वाचणाऱ्याला एक प्रकारची आवड निर्माण होईल, तपासणाऱ्याला आवड निर्माण होईल. समजते का? मग ही आवड निर्माण होण्यासाठी तुम्हाला निबंधावरती ताबा मिळवायचा असेल तर हे कोट्स किंवा करंट अफेअर्सचा वापरा. म्हणजे कोट्स काय करतात तर निबंधाला तुमच्या तत्वज्ञानाचा आदर देतात. म्हणजे हे माझं म्हणणं नाहीये, हे वि.स. खांडेकरांचं म्हणणं आहे, जे की माझ्या निबंधाशी रिलेटेड असलेलं मला माहिती आहे. पुढे जाऊन आणखी जर विचार केला तर तुम्ही आणखी याच्यामध्ये सांगू शकता की जर तुम्ही करंट अफेअर्सचा वापर केला, सद्यस्थिती जी आहे तर प्रत्यक्ष जगाशी संबंध दाखवते. प्रत्यक्ष जगाशी संबंध दाखवते म्हणजे काय की तुम्ही जर करंट अफेअर्सचा वापर केला तर निबंध तपासणाऱ्याला हे लक्षात येतं, काय लक्षात येतं की तुम्ही केवळ कोट्सच्या आधारावरती नाहीये, तर तुम्हाला सध्या जगामध्ये विचारलेल्या विषयाविषयी काय चाललेलं आहे याविषयीची सुद्धा माहिती आहे. आता समजा तुमच्यापैकी कोणी सांगू शकेल का मला, इफ यू हॅड टू स्टार्ट अन एसे ऑन वुमन एम्पॉवरमेंट, महिला सक्षमीकरणावरती जर एसे लिहायचा आहे तर वुड यू बिगिन विथ अ कोट ऑर अ करंट एक्झाम्पल? तुम्ही कशाने सुरुवात करणार? कोटने सुरुवात करणार का करंट एक्झाम्पलने सुरुवात करणार? हे बघा, दोन्हीही मतांची लोक असू शकतात की सर मला कोट्स आठवते, मी कोट लिहिणार आहे, बाबासाहेब आंबेडकरांचं कोट लिहिल मी, कुठल्याही समाजाची प्रगती ही त्या समाजातील स्त्रियांच्या प्रगतीशी निगडीत आहे, म्हणजे समाजातील स्त्रिया किती प्रगत झालेल्या आहेत या आधारावर हे ठरणार आहे की समाजामध्ये प्रगती किती झालेली आहे. आता हे कोट सुद्धा स्ट्रॉंग आहे, पण त्याचा दुसरा एक पर्याय आहे
की तुम्ही करंट एक्झाम्पलने सुरुवात करणार की मग कोट्सने सुरुवात करणार? बघा, कोट जी आहे त्याने सुरुवात करणार किंवा करंट एक्झाम्पलने सुरुवात करणार, तर दोन्हीही पॉवरफुल आहे. दोन्ही पॉवरफुल आहे. असं नाही की फक्त कोट्सच पॉवरफुल आहे. कोट्सने काय होतं की तुमची सुरुवात जी आहे ती थोडीशी कॅची होऊन जाते. म्हणजे काय, तर बाबा एक प्रकारे तुम्ही काहीतरी उत्साहपूर्ण वातावरण तयार करता. एक्झामिनर इम्प्रेस्ड होतो की चला याच्यामध्ये याने काहीतरी कोट्स लिहिलेला आहे. तुमची वाचन क्षमता, विचारांचा आवाका दिसतो. म्हणजेच तुमचे विचार जे आहे त्या विचारांचा आवाका दिसून येतो याच्यामध्ये, की नाही बाबा या विद्यार्थ्याने वाचलेला आहे. आता तुम्ही जरी सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांची हिंदू स्त्रिया आणि त्यांची उन्नती अवनती या पुस्तकामध्ये या संदर्भात अशा प्रकारचं कोट आहे, तरी त्याला काय माहिती नाही की तुम्ही ते संपूर्ण पुस्तक वाचलेलं आहे की नाही. बाबासाहेब आंबेडकरांचं त्या पुस्तकातील कोट तुम्ही वापरलं म्हणजे अपेक्षा ही आहे की तुम्ही ते वाचलेले. मग भलेही तुम्ही ते वाचलेलं असो किंवा नसो, त्याने काही फारसा फरक पडणार आहे का? नाही पडणार. मग तसंच ही कंडिशन आहे की तुमची वाचन क्षमता याच्यामध्ये दिसते. तुमच्या निबंधाची सुरुवात असेल, मध्य असेल, शेवट असेल, हे सर्व ठिकाणी तुम्हाला कोट्स उपयोगी पडतात ऑल टाइम. आता करंट अफेअर्सने किंवा करंट इव्हेंटने काय म्हणतं माहिती का? करंट इव्हेंटने हे समजतं की तुम्हाला निबंधाचा विषय आलेला आहे महिला सक्षमीकरण आहे किंवा महिला हा सेंटर पॉइंट आहे, सेंट्रल पॉइंट आहे. समजतंय ना सगळ्यांना? महिला हा सेंट्रल पॉइंट आहे. आणि तुम्ही निबंधाची सुरुवात जी आहे ती उदाहरणार्थ सांगतोय फक्त वैष्णवी हागवणे प्रकरण असेल पुण्यामध्ये घडणार, आता गौरी या मुलीची आत्महत्या असेल त्याच्या संदर्भात, एका डॉक्टर मुलीची आत्महत्या असेल, किंवा अगदीच एक्स्ट्रीम लेवलला मणिपूरमध्ये झालेला महिला जो हिंसाचार आहे तो महिला हिंसाचार, महिलांची नग्न धिंड काढणे वगैरे वगैरे अशा प्रकारचा असेल, तर एक लक्षात ठेवा, इट डज नॉट नेसेसरीली रिक्वायर की तुमचं कोटेशन इम्प्रेसिव्ह किंवा उत्साह वाढवणारच पाहिजे. ते होणार सर असं कसं राहू, इम्प्रेसिव्ह आणि उत्साह वाढवणारा नसेल तर काय मजा आहे? बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असेल की सर इम्प्रेसिव्ह आणि उत्साह वाढवणारा नसेल तर त्याच्यामध्ये मजा काय? तुम्ही सांगतो तुम्हाला. प्रत्येक वेळी प्रत्येक विषय हा आनंदाने किंवा उत्साहाने किंवा काहीतरी भयंकर सुंदर घडलेला आहे असाच दाखवण्याची आवश्यकता नाही. कधी कधी एखाद्या चित्रपटाचा ट्रेलर असतो ज्याच्यामध्ये प्रचंड हिंसा दाखवली जाते, म्हणजे खून, मारामाऱ्या, घातपात किंवा काहीतरी विचित्र दाखवलं जातं, तरी सुद्धा तो विषय आपल्या मनामध्ये उत्साह निर्माण करतो. फॉर एक्झाम्पल, मणिपूर हिंसाचाराची घटना ज्यावेळेस तुम्ही लिहिणार आहात त्यावेळेस त्या एक्झामिनरला ही उत्साह वाढणार आहे की अरे याला नक्की म्हणायचं काय किंवा हिला नक्की म्हणायचं काय. म्हणजे नक्की गडबड काय आहे? नक्की सांगायचंय काय? एवढा भयानक हिंसाचार निबंधाच्या सुरुवातीलाच का मांडलेला आहे? वैष्णवी हगवणे प्रकरण तर हुंडाबळीच्या प्रकरणाशी संबंधित आहे. पण याने किंवा हिने हे हुंडाबळीचं प्रकरण इथं का मांडलेलं आहे, याचा निबंधाशी कसा संबंध आहे? तर याच्यामुळे एक प्रकारची क्युरिओसिटी तयार होते. काय होते? एक प्रकारची क्युरिओसिटी तयार होते. आता तुम्हाला एक गंमत सांगतो की महिला ह्या हतबल आहेत. हतबल म्हणजे काय? की त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची संसाधनं नाहीयेत. मी नेहमी म्हणतो महिला दुहेरी दृष्ट्या गुलाम आहेत.
एक तर त्या कास्टने गुलाम आहेत, बरोबर, दुसऱ्या त्या क्लासने गुलाम आहेत. म्हणजेच जाती आणि वर्ग या दोन्हीही अनुषंगाने गुलाम आहेत. चालेल ना एवढं सगळं व्यवस्थित सांगितलेले टॉपिक? तसंच असेल तर, नसेल तर सांगा, म्हणजे मला डायरेक्ट स्लाइड एक्सप्लेन करता येईल, काय अडचण नाही. पण तुमच्या मनाने तुम्ही सांगत चला की नक्की तुम्हाला पटते नाही पटते. आता मी तुम्हाला सांगतो की विचार कसा करायचा, की मी नेहमी म्हणतो की महिला ह्या दुहेरी दृष्ट्या गुलाम आहेत, कास्ट आणि क्लासने, बरोबर. जाती आणि वर्ग दोघांमध्ये सुद्धा गुलामगिरीचा महिलांना सामना करावा लागतो. मग समजा एखादा पॉइंट, एखादा निबंध अशा प्रकारचा आलेला आहे की ज्याच्यामध्ये महिलांची हलाखीची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती किंवा त्या अनुषंगाने असलेला सगळा विषय, असा काहीतरी विषय आलाय, बरोबर. तर तुम्ही समजा, आता मी वाचलेलं उदाहरण आहे अशोक पवार यांचं आत्मचरित्र आहे, येळणमाळ नावाचं. येळणमाळ नावाचं आत्मचरित्र आहे. त्या आत्मचरित्रातला एक प्रसंग आहे, पार्ट 2 मधला परिसर आहे, पार्ट 2 मधला प्रसंग आहे. महिला एक मुलगी आहे, ती मुलगी आहे भटक्या जातीमध्ये राहणारी आहे, प्रचंड संघर्ष आहे वाट्याला आलेला. आणि त्या मुलीवरती सामूहिक बलात्कार होतो. सामूहिक बलात्कार होतो, प्रचंड वेदना असतात. तुम्ही मला सांगा, सामूहिक बलात्कार, मारहाण किंवा हिंसाचार असा जर सर्वसामान्य समाजामध्ये जर असा प्रकार घडला तर आपल्याकडे प्रचंड मोर्चे निघतात, निदर्शने होतात, बरोबर, कॅन्डल मार्च निघतात. या समाजाने काय करावं? त्या मुलीची आई ह्या बलात्काराच्या प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी किंवा काही परिस्थितीची भयावह कंडिशन समोर असताना काही 100, 150, 200 रुपयांमध्ये हे प्रकरण जे आहे ते निपटून घेतलं जातं. प्रकरण पोलिसांमध्ये दिलं जात नाही. तुम्ही विचार करा, समाजामध्ये एक वर्ग असा आहे की ज्या वर्गाला असं वाटतं की आपल्या महिलेची अब्रू ही शिरतळ हातावर घेऊन लढण्यासारखी इतकी प्रचंड महत्वाची आहे. आणि समाजामध्ये, त्याच समाजामध्ये कुठेतरी आपल्याच आजूबाजूला एक समाज असा आहे की जिथं सामूहिक बलात्कार झाल्यानंतर सुद्धा, तुम्हाला यासारख्या परिस्थितीचा सामना करावा लागतो, पैशासाठी धडपड करावी लागते. खोकताना बाप गेला माय आजारात गेली, खोकताना बाप गेला माय आजारात गेली, घेऊन देहास आपल्या लेक बाजारात गेली. या सुखासीन दुःखितांनी, म्हणजे तुम्ही आणि मी सुखासीन दुःखित आहोत, म्हणजे सगळं दुःख फक्त व्यक्त करण्यापुरता. या सुखासीन दुःखितांनी घेतल्या कवितेस टाळ्या, जे खरे दुःखित त्यांची हाक अंधारात गेली. आता मला सांगा, तुम्ही सगळे या कथेमध्ये गुंतून पडले का नाही? खरी स्टोरी आहे, तुम्ही सगळे गुंतून पडले. ह्या स्टोरीमध्ये काही उत्साहवर्धक होतं का? या स्टोरीमध्ये काही आनंददायक होतं का? किंवा काहीतरी कोट्स होतं का? गांधीजी, विवेकानंद, आंबेडकर, लिंकन, बरोबर, कलाम, मलाला, सुभाषित होती, लोकोक्ती होती, असं काय होतं का? नाही. तरी सुद्धा तुम्हाला अडकवण्याची ताकद आहे, ही ताकद करंट इव्हेंट मध्ये असते किंवा रिअल इव्हेंट मध्ये असते. ही ताकद रिअल इव्हेंट मध्ये असते. ज्यावेळेस तुम्ही या संदर्भात टाइप्स ऑफ कोट्स इन एसे विचार केला, बरोबर, तर ते आकर्षक होतं किंवा मध्य सुरुवात शेवट होते. टाइप्स ऑफ कोट्स जे आहे ते तत्वज्ञानाविषयी आहे, राजकीय, साहित्यिक, समकालीन, लोकोक्ती आहे. व्हॉट इज लोकोक्ती? लोकोक्ती म्हणजे काय? लोकांची उक्ती, बरोबर. लोकोक्ती म्हणजे लोकांची उक्ती.
लोकांची उक्ती आहे. तुम्ही निबंधाला जेवढं वेगवेगळ्या प्रकारचं डायमेन्शन द्याल ना, तेवढं तुम्हाला मार्क्स जास्त मिळणार आहे. हे तुम्ही नोंद करून घ्या माझ्याकडून, की तुम्ही जेवढे वेगळ्या प्रकारचे डायमेन्शन्स देणार ना, तेवढं तुम्हाला सुंदर 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 मार्क्स मिळणार आहे. आता लोकोक्ती म्हणजे काय? सगळ्यांनी जातं बघितलं असेल, जात्यावरच्या ओव्या बघितल्या असतील. आपली आजी, बरं तुमच्या वयाच्या अनुषंगाने तर आजीच म्हणायला पाहिजे. आपली आजी जी आहे ती जात्यावरती ओव्या म्हणते. ह्या जात्यावरच्या ओव्यांचं महत्व काय आहे? ह्या जात्यावरच्या ओव्यांचं महत्व आहे की समाजाचं प्रतिबिंब, त्या विचारांचं प्रतिबिंब, समाजाच्या विचारांचं प्रतिबिंब त्या ओव्यांमधून दिसते. सुभेदाराच्या सुनेचा काळ शिवाचा होता बाई, आज नाक्या नाक्यावर उभे भाई ग माझे माई. काय आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये असा काळ होता की सुभेदाराची, कल्याणच्या सुभेदाराची सून जरी नजराणा म्हणून दरबारात आली तरी तिला आईचा दर्जा होता. आणि आजच्या काळामध्ये नाक्या नाक्यावरती हे जे भाई लोक उभे आहेत त्यांच्यामुळे मुलींची परिस्थिती धोक्यामध्ये आहे. ह्याला म्हणतात लोकोक्ती. याचाही वापर करतोय. अशा असंख्य लोकोक्ती आहे बहिणाबाईंच्या कवितांसह सगळ्या. तुमच्या आजूबाजूला जर तुम्ही विचार केला तर कधी कधी ओव्यांमध्ये आपली आजी म्हणते की राम राम म्हणूबाई, राम हलक्या दिलाचा. सीतेचं दुःख कसं कवितेतून मांडलेलं आहे. राम राम म्हणूबाई, राम हलक्या दिलाचा, काय सांगू ग सयानो नाही सीतेच्या तोलाचा. माझ्या ग बाळाचा खेळ कुट कुट मांडू, माझ्या ग बाळाचा चेंडू कोण्या बगीच्यात धुंडू. लेख, आता बघा मुलीचं दुःख कसं आहे. मुलीचं दुःख आई किंवा कुटुंब कसं व्यक्त करते. लेख चालली नांदाया, बाप म्हणी जाग बया, आईची वेडी माया, लांब जाती घालवया. कशी जावयाची जात, जसं हुलग्याचं पीक. हुलग्याचं पीक म्हणजे काय? अतिशय संवेदनशील असतं. कशी जावयाची जात, जसं हुलग्याचं पीक, याला पोटची देऊन याची बोली उगरीट. याला पोटची पोरगी देऊन पण बोली. म्हणजे समाजाच्या विचारांचा आरसा जो आहे, प्रतिबिंब जे आहे, ते तुमच्या ओव्या असतील, अभंग असतील, बरं म्हणी असतील, इत्यादींमध्ये रिफ्लेक्ट होत असतं. त्यामुळे तुम्हाला कोट्सचा वापर जो आहे तो कोट्सचा वापर अत्यंत पॉवरफुल करता येतो. मग कसं करता येत तुम्हाला? तर सुरुवातीला वाचकाला आकर्षित करण्यासाठी करता येतो. मध्यभागी म्हणजे निबंधाच्या बॉडीमध्ये तुमचा मुद्दा बळकट करण्यासाठी करता येतो. किंवा शेवटी एक पॉझिटिव्ह एंडिंग म्हणजे प्रेरणादायी शेवट करण्यासाठी सुद्धा करता येतो. म्हणजे कोट्सचा वापर हा मर्यादितच असला पाहिजे असं नाही, तर तो तुम्ही कुठेही करू शकता. मग त्यामुळे आता बघा, फॉर एक्झाम्पल समजा जर आपण पाहिलं, विषय आलाय, निबंधाचा विषय आलेला आहे की एज्युकेशन हा विषय आहे. आता आपण सामाजिक विषय पाहिले थोडेसे, बरोबर, रिअल टॉपिक वरती येऊया. एज्युकेशन इज की टू एम्पॉवरमेंट, इज द की टू एम्पॉवरमेंट. सक्षम व्हायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. एज्युकेशन इज द की आहे. मग आता हे आपण कसं सांगणार किंवा कशा प्रकारे सांगणार? तुम्ही ओपनिंगच बाबासाहेबांच्या कोटने करू शकता की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आता हे कोट जे आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हे फॉर कॉमन मोस्ट कोट आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा हा विचार जनमानसांमध्ये इतका स्ट्रॉंगली रुजलेला आहे ना की तो म्हणजे सर्व परिचित आहे. पण या वाक्याचा अर्थ तुम्ही ज्यावेळेस एम्पॉवरमेंटच्या अनुषंगाने समजून सांगा की शिक्षण काय करायला लावतं तुम्हाला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिक्षण घ्यायचं आहे, समाज शिक्षित झाला आणि शिक्षित झालेला समाज जर संघटित झाला आणि त्याने आपल्या हक्कांसाठी जर संघर्ष केला तर मानव मुक्तीला पर्याय नाही किंवा मानवी हक्कांना कोणीही दाबून ठेवू शकत नाही. हे तुमच्या निबंधाची सुरुवातच इतकी मजबूत झाली. निबंधाच्या मध्ये म्हणजे बॉडीमध्ये तुम्ही सांगा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम स्वप्ने विचारांमधून कृतीत उतरतात. म्हणजेच काय? तुम्ही ज्या वेळेस एज्युकेशनचा
फायदा घ्यायचा ठरवता त्यावेळेस तुम्हाला स्वप्न पाहता आली पाहिजे. ड्रीम बिग. छोटी स्वप्न, लो एम इज क्राईम. मग त्यामुळे छोटी स्वप्न नाही का पाहू. पुढे तुम्ही शेवट लिहू शकता, शिक्षण म्हणजे बालक आणि मनुष्याच्या अंतरंगातील सर्वोत्तम गोष्टी जागृत करणे वगैरे वगैरे, गांधींचा. मग तुम्ही 5 कोट्स गोळा करा. इथे लिहिलेलं आहे की आज स्टुडंट्स टू मॅच विथ एसे टॉपिक्स. बरं, 5 कोटेशन्स गोळा करा. तू म्हणणार सर ह्या कोटेशनचं आपण एकत्रीकरण करू शकतो का रे? काय वाटतं तुम्हाला? सगळे कोट्स एकत्रित करू शकतो का सगळे आपण मिळून? येस, ऑलरेडी याच पीडीएफ मध्ये सगळे कोट्स जे आहेत ते एकत्र करून ठेवलेले आहेत. म्हणजे महत्वाचे जे कोट्स आहेत ते एकत्र करून दिलेले आहेत, तुम्हाला परीक्षेला वापरता येतील. हे वापरा, याच्या व्यतिरिक्त वापरा, ग्रुपवर चर्चा करा, माझ्याशी चर्चा करा, मग विचारा, प्रश्न प्रचंड विचारा, किंवा आपली मतं मांडा, किंवा आपल्याला जे जे काही करायचं आहे त्या सगळ्या गोष्टींचा विचार जो आहे तो इथं करा. हा झाला कोट्सचा वापर. आता आपल्याला प्रत्यक्ष जर करंट अफेअर्सचा वापर विचारला की यूज ऑफ करंट अफेअर्स इन एसे, तर माझा पहिला प्रश्न आहे की व्हाय करंट अफेअर्स, का करंट अफेअर्सचा वापर का करायचा? एसे मध्ये करंट अफेअर्सचा वापर काय फरक पडतो? नाही केला तरी काय फरक पडतो? बरोबर. दिव्या, गौरी, सारंग, करंट अफेअर्सचा वापर जो आहे तो नाही केला तरी काय फरक पडणार आहे? म्हणजे केला काय, नाही केला काय, बरं, याच्याने काय फरक पडतो? नाहीतर नाही केला. मग असा काय फरक पडणार आहे की करंट अफेअर्सचा वापर जो आहे बेटा एकच मिनिट, तुमच्या कमेंट्स मला विजिबल नव्हत्या. ओके, ठीक आहे, आला आता, दिसत ते. शेवटची कमेंट दिव्याचीच होती ना, दिव्या, गौरी. ओके, मग काय आहे, तुम्हाला करंट अफेअर्स पहिली गोष्ट काय करते की तुमच्या आजूबाजूच्या जगाचं ज्ञान, अवेअरनेस तुमचं दाखवते. की तुम्हाला जो प्रश्न विचारलेला आहे, तुम्हाला जो निबंधाचा टॉपिक विचारलेला आहे, कोट्स अँड करंट अफेअर इक्वली इम्पॉर्टंट. पण करंट अफेअर्सचं महत्व तुलनात्मक दृष्ट्या पारडं थोडंसं जड का आहे करंट अफेअर्सचं? कारण करंट अफेअर्स तुम्हाला तुमच्या विषयाला, विचारलेल्या विषयाला, तुमच्या आजूबाजूच्या जगामध्ये काय चाललेलं आहे याची जाणीव तुम्हाला आहे हे दाखवते. याची जाणीव तुम्हाला हे दाखवते. म्हणून करंट अफेअर्सचं महत्व आहे. आपल्या आजूबाजूच्या जगाची जाणीव जी आहे ती आपल्याला समजते. तुम्ही ज्यावेळेस मेक्स एसे रिलेव्हंट म्हणजे काही तुम्ही मोघम नाही लिहिते काहीच्या काही, तुम्हाला जो विषय टाकलेला आहे त्या विषयासंबंधात सध्या काय चालू आहे, समकालिक संदर्भ काय आहे, कंटेम्पररी, बरोबर, जो रेफरन्स आहे तो रेफरन्स तुम्हाला इथं मिळतो. की हा विद्यार्थी, ही विद्यार्थिनी मोघम नाहीये. सर जेव्हा आपण करंट अफेअर यूज करतो आपलं नॉलेज आणि थिंकिंग ॲबिलिटी, येस एक्झॅक्टली गौरी, की आपलं, हा बरोबर आहे, नॉलेज आणि थिंकिंग ॲबिलिटी, पण कशी दिसून येते की गौरीला विचारलेला निबंध, गौरीला विचारलेला टॉपिक याविषयी सध्या समाजामध्ये काय चालू आहे हे गौरीला माहिती आहे, हे दिसतं इथं. कारण आपली एक सवय असते बघा, निबंध लिहिताना आपण तात्विक लिहितो, म्हणजे थिअरी, बरोबर, तत्वज्ञान किंवा फिलॉसॉफी अशा टाईपचं लिहितो. पण तसं न लिहिता त्याला वास्तवाची जोड दिलेली आहे, वास्तवाची म्हणजे रियालिटीची जोड दिलेली आहे. हा फायदा आहे करंट अफेअर्सचा.
त्यामुळे निबंध हे केवळ आणि केवळ मोघम विचार नाहीये, तर तो रियालिटी बेस वास्तवातला विचार आहे, जो तुम्हाला परीक्षेत मार्क मिळेल. कुठून मिळणार हे करंट अफेअर्स? तुम्हाला न्यूजपेपर, मॅगझिन, गव्हर्नमेंट रिपोर्ट, इंटरनॅशनल डेटा, ह्या सगळ्यातून तुम्हाला करंट अफेअर्स मिळतात. कसं वापरणार तुम्ही हे करंट अफेअर्स? तर उदाहरणार्थ तुम्ही चंद्रयान 3चं उदाहरण दिलं, इस्रो, ऑलिम्पिक्सचं उदाहरण दिलं, डाटा तुम्ही HDIचा दिला, इलेक्ट्रिसिटीचा दिला, योजनांचा वापर केला, जागतिक घटनांचा वापर केला, तर काय होणार? तर तुम्हाला त्या पेपर तपासणाऱ्याला हे दिसणार की हा मुलगा किंवा ही जी मुलगी आहे, हिला जो प्रश्न विचारलाय ना, या प्रश्नाबद्दल या मुलाला किंवा मुलीला परफेक्ट जाणीव आहे. आणि ही जाणीव इतकी तिची किंवा त्याची स्ट्रॉंग आहे की त्याला केवळ निबंधाची माहिती नाहीये, त्या निबंधाच्या अनुषंगाने माझ्या जगामध्ये आत्ता काय चालू आहे हे त्याला माहिती. उदाहरणार्थ टेक्नॉलॉजीवरती निबंध विचारलेला आहे, तंत्रज्ञानावर विचारला आहे, भारतीय तंत्रज्ञानावरती विचारला आहे, इंडियन टेक्नॉलॉजीवरती, तर चंद्रयान 3चं मेन्शन केला किंवा इस्रोचं मेन्शन केला तुम्ही, तर याच्यातून दिसतं तुम्हाला की भारतीय तंत्रज्ञानाची झालेली प्रगती जी आहे, डेव्हलपमेंट इन इंडियन टेक्नॉलॉजी फील्ड जी आहे, त्याच्याशी संबंधित करंट इव्हेंटचं संपूर्ण ज्ञान तुम्हाला तुम्ही फेकाफेकी करत नाहीये. समजते का सगळ्या? मग उदाहरण घेतलं आपण, असं नको मोगम, एक्झाम्पल घेऊया की टॉपिक आहे क्लायमेट चेंज इज अ ग्लोबल चॅलेंज. हवामान बदल जी आहे ती जागतिक समस्या आहे, असा एक निबंध आलेला आहे. आणि लक्षात ठेवा, MPSC मध्ये UPSC मध्ये निबंध कधी एका दोन शब्दाचे नसतात, तर संपूर्ण एक कोटच निबंध असतं कधी कधी, किंवा संपूर्ण एक वाक्य निबंधाचा टॉपिक असतो. मग क्लायमेट चेंज मध्ये सध्या COP28 ची परिषद झाली, तिचं मेन्शन तुम्हाला करता आलं पाहिजे. इंडियाज नेट झिरो टार्गेटचं मेन्शन करता आलं पाहिजे की भारत हा 0 टार्गेट पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय किंवा प्रदूषण कमीत कमी करण्याचा. दिल्ली डिक्लेरेशन G20चं तुम्ही मेन्शन करू शकता. बरं, मग ऍक्टिव्हिटी बघा आता तुम्हाला काय आहे की वुमन्स रिझर्वेशन बिल 2023, बरोबर, विच एसे टॉपिक कॅन इट फिट इन टू. म्हणजे जर तुम्ही महिला रिझर्वेशनचा टॉपिक घेतला, बरं, महिला आरक्षण जे आहे त्या आरक्षणाचा जर टॉपिक घेतला तुम्ही, तर त्या आरक्षणाच्या टॉपिक मध्ये तुम्ही कुठला निबंध फिट बसवू शकता याचा विचार करा. तुम्ही विचार करत राहा, प्रश्न विचारत राहा. मग आता याच्याने काय होणार बघा, आता वास्तविक ही परिस्थिती उलटी आहे. क्लायमेट चेंजचा परिणाम भारताच्या म्हणजे अंतर्गत भागामध्येच इतका भयानक आहे की दिल्लीचा एक श्वास, म्हणजे मोघम सांगतोय मी तुम्हाला, सायंटिफिक नाही, दिल्लीचा एक श्वास तुमचं कितीतरी आयुष्य कमी करू शकतो, एवढी भयानक प्रदूषणाची अवस्था दिल्लीमध्ये आहे. ही परिस्थिती आहे दिल्लीमध्ये. इतकी भयानकता आहे. एअर क्वालिटी इंडेक्स लिटरली कधी कधी दिल्लीचा म्हणजे दिवाळी सारख्या ह्याच्या दरम्यान 700, 800, 900 जातो. आपल्याकडे आपला मेंदू म्हणजे सारासार विभाग करण्याची बुद्धी, सत्सद्विवेक बुद्धी आपल्या काही लोकांनी इतक्या म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, विचार न करता वापरलेली आहे की कोणीतरी आपल्याला सांगतो, समजून सांगायला येतो की अरे फटाक्यांनी तुम्हाला त्रास होऊ शकतो, तर मी मेलो तरी चालेल किंवा मी मेले तरी चालतील, परंतु मी ते करणारच का, तर फक्त दुसऱ्याला हे दाखवण्यासाठी. ही जी परिस्थिती आहे याच्यामुळे आपलं संपूर्ण जीवन धोक्यात आलेले. ही एअर क्वालिटी इंडेक्सची सद्यस्थिती आहे, हा परिणाम आहे त्या प्रदूषणाचा. हे दिल्लीच्या बाबत मेन्शन करू शकता. आता इंटिग्रेशन कसं करता येईल तुम्हाला, म्हणजे आता बघा जसं सांगितलं की गौरीचं म्हणणं आहे की सर फक्त करंट अफेअर्सचा वापर करा, दिव्याचं म्हणणं आहे की सर नाही फक्त कोटेशन्सचा वापर केला तरी सुद्धा चालू शकतो. पण समजा जर विचार केला आपण आणि सारंगला विचारलं, सारंग म्हणलं नाही सर आपलं खरं तर दोघांचाही वापर योग्य पद्धतीने केला पाहिजे, तर येस यू कॅन यूज बोथ द थिंग्स, म्हणजे कोट सुद्धा वापरू शकता आणि करंट अफेअर्स सुद्धा वापरू शकता. आणि ते असं वापरायचं नाही की अरे ही तर कोट लिहिलेलं आहे बरं का,
इथं करंट अफेअर्स नाही. ते इतकं बेमालूमपणे मिसळलं पाहिजे. पाण्यामध्ये रंग जसा मिसळतो ना की कळत नाही, रंगात रंगोनी साऱ्या रंग माझा वेगळा, असं ज्यावेळेस आपण म्हणतो की पाण्यामध्ये रंग अशा बेमालूमपणे मिसळतो ना, तशा बेमालूमपणे करंट अफेअर्स आणि कोट्स तुमच्या निबंधामध्ये मिसळले पाहिजे. असं वाटलं नाही पाहिजे, खटकलं नाही पाहिजे की चालतोय चालतोय कुठेतरी पायाला ठेच लागली, अरे काय झालं, कोट्स आला होता. कुठेतरी पायाला ठेच लागली, अरे काय झालंय, तर करंट अफेअर आलं. नाही तर सुंदररित्या त्याची एक माळ जी आहे ती आपल्याला गुंफता आली पाहिजे किंवा ती माळ तयार करता आली पाहिजे. म्हणजे टॉपिक आहे डेमोक्रेसी, तर लिंकनचं कोड द्या आणि करंटचं 2024चे इलेक्शन वोटर टर्नआउट सांगा. दोन 2014 साली देशामध्ये मोठं सत्तांतर झालं. म्हणजे काँग्रेसची अनेक वर्षांची कारकीर्द जी आहे ती रिप्लेस केली कोणी, नरेंद्र मोदी यांनी. ती रिप्लेस का झाली, त्याचं बहुतांशीरित्या कारण आहे ते म्हणजे नवीन मतदार जो आहे तो, नवीन मतदार साधारण 19-20% मतदार जो आहे तो नवीन मतदार झाला. म्हणजे लोकशाहीमध्ये तुम्ही ह्या दोन्ही घटकांचा रेफरन्स देऊ शकता की कुठलं तरी लिंकन यांचं कुणाचंही कोट जे लोकशाहीबद्दल फेमस असेल, अगदी ग्रॅनविले ऑस्टिनचा असतील किंवा बाबासाहेब आंबेडकरांपासून लिंकन पर्यंत असेल, त्याच्या सोबत तुम्ही 2024च्या इलेक्शनचा करंटचा डेटा जर टाकला, निबंध तपासणारा म्हणणार वा सुंदर, अगदी जरी म्हणजे सुरुवात जरी अगदी जुन्या काळातील कोटेशननी झालेली असली तर रिलेव्हन्स 2024 पर्यंत 2025 पर्यंत सगळा तुम्ही टाकलेला. टेक्नॉलॉजीचा संदर्भ सांगितला तर डेंजरस मास्टर आहे. म्हणजे जोपर्यंत टेक्नॉलॉजी तुमच्या कंट्रोलमध्ये आहे तोपर्यंत ती उत्तम नोकरासारखी काम करते, पण जर ती तुम्हाला या संदर्भात तुमच्यावरती कंट्रोल ठेवणारी झाली तर ती दुष्ट मालकासारखी काम करते. हे कोड जर वापरलं तर तुम्ही करंट सांगू शकता. AI रेग्युलेशन, डाटा प्रोटेक्शन, डाटा प्रोटेक्शन ऍक्ट आहे, 2023चा कायदा आहे डाटा प्रोटेक्शन, AI रेग्युलेशन आहे. तुम्ही विचार करा, एआयचा वापर हा साधक आहे की बाधक आहे. वी डोंट इवन नो, बरोबर, अप टू डेट. आपल्या AI मध्ये चॅट जीपीटी, गुगल जेमिनाय, परप्लेक्सिटी किंवा आणखी 1-2-3 वेबसाईट जी आहेत त्यात 10 वेबसाईट माहिती असते किंवा 10 प्लॅटफॉर्म माहिती असते. लक्षात घ्या की एआयचे 1100 पेक्षा जास्त, आता तर 1200 पेक्षा जास्त प्लॅटफॉर्म आहे. मग वी डोंट इवन नो की याचा नक्की वापर कशा प्रकारे होऊ शकतो, आपला डाटा सुरक्षित आहे का. त्यासाठी डाटा प्रोटेक्शन ऍक्ट किंवा डाटा प्रोटेक्शन बिल 2023 आणलं भारत सरकारने. म्हणजे याच्यातून काय दिसतं की तुम्हाला एआयचे फायदे, त्याचं कोटेशन्स हे सगळं माहिती आहेच, त्यासोबतच करंट आता सध्या भारत सरकारने केलेली तयारी पण माहिती आहे, बरोबर. मग हे तंत्रज्ञान किंवा लोकशाहीसाठी या संदर्भात आहे. मग दोन्हींचा समतोल जो आहे तो दोन्हींचा समतोल असणं आवश्यक आहे. जसं गौरीने सांगितलं की सर दीज बोथ द फॅक्टर्स आर इक्वली इम्पॉर्टंट इन एसे. दोन्ही घटक जे आहेत ते इक्वली इम्पॉर्टंट आहे. कन्क्लुजन मध्ये सुद्धा तुम्ही एंड विथ 1 कोट ऑर 1 करंट अफेअर्स फॉर इम्पॅक्ट, 1 करंट अफेअर्स फॉर इम्पॅक्ट आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, कोर्टने तुम्ही एंड करू शकता हे तुम्हाला सांगायची गरज नाही. मग तुम्ही तो कुठलंही कोटेशन वापरू शकता, पण एका सुंदर करंट अफेअर्सने किंवा सुंदर घटनेने जी पॉझिटिव्हली चार्ज आहे त्या घटनेने जर एंड केला तर वाक्या बात. मग तुम्ही एखादं कोट वापरलं तर सुंदरच, पण तुम्ही एखादं काय करताय, एखादं अशी सुंदर घटना सांगत आहात की ज्या घटनेने या संदर्भात पॉझिटिव्ह एनर्जी येते. फॉर एक्झाम्पल आता हिडिमाचा मृत्यू झाला, आता त्याचे ते नक्षलवादी ते चळवळीकडे जाऊ नका, किंवा सध्या काही काळापूर्वी काही नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आत्मसमर्पण केलं. मग तुम्ही काय सांगू शकता तुमच्या निबंधातून की नक्षलवादाची समस्या, नक्षलवादाची कारणं जरी तुम्ही सांगितली
आणि शेवटी ज्या आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांविषयी तुम्ही जर रिअल स्टोरी सांगितली, याच्यातून एक पॉझिटिव्ह अवेअरनेस येतो की नक्षलवाद असो किंवा जगातील कुठलीही समस्या असो, त्या समस्येला सोडवण्यासाठी लोकशाही हा एकमेव पर्याय आहे. याचं उदाहरण म्हणजे नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. समजतं का सगळ्यांना? समजलं का? तुम्ही आणखी एक्झाम्पल देऊ शकता किंवा केरळ आणि तामिळनाडूचं उदाहरण देऊ शकता. केरळ आणि तामिळनाडू आहे. सध्या रिसेंट ट्रेंड जर पाहिला तर वोटिंग पॅटर्न जर पाहिला तर उत्तर भारतामध्ये जर विचार केला तर उत्तर भारतातील वोटिंग पॅटर्न जर पाहिला तर धर्म जात याच्या आधारावरती फार मोठ्या प्रमाणात दिसतो. आता सुद्धा तुम्ही बिहारच्या इलेक्शन्स मध्ये तुम्ही जे पाहिलं ते बघितलं की ज्या लोकांनी काही डेव्हलपमेंटचे किंवा काही इतर इश्यू मांडले होते त्यांचे लिटरली शून्य आमदार निवडून आलेले आहेत. पण गेल्या 20 ते 25 वर्षाचा विचार केला तर दक्षिण भारतामध्ये विशेषतः केरळ आणि तामिळनाडूमध्ये बरोबर तिथल्या मतदारांनी हळूहळू जात पाहून मतदान करण्यापेक्षा शिक्षण, विकास किंवा आरोग्य, अर्थव्यवस्था, बेसिक सुविधा, भ्रष्टाचार, कल्याण या मुद्द्यावरती मतदान करायला सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते. हे सांगू शकता तुम्ही की लोकांमधला डेव्हलपमेंट कॉन्शियसनेस वाढत चाललेला आहे. इश्यू बेस्ड पब्लिक अकाउंटेबिलिटी वाढत चाललेली आहे की लोकांमध्ये हा बदल जो आहे तो इन्क्लुझिव्ह आणि रॅशनल स्वरूपाचा होत असलेला आपल्याला दिसून येतो. हे किती सकारात्मक आहे तुम्ही विचार करा. हे जर निबंधाच्या शेवटी तुम्ही मेन्शन केलं तर ते तपासणाऱ्याला हे लक्षात येईल की वा, या विद्यार्थिनीला केवळ घटक माहिती नाहीयेत तर आता सध्या रिसेंट ट्रेंड काय चालू आहे लोकशाहीमध्ये त्याचा देखील अवेअरनेस आहे. तुम्ही जे प्रॉज आणि कॉन्स मांडायचे ते बॉडीमध्येच मांडा. इंट्रो, बॉडी आणि कन्क्लुजन या बॉडीमध्येच प्रॉज असतील, कॉन्स असतील, हे सगळं तुम्ही मांडून टाका. तुम्हाला काय लोकशाहीविषयी टीका करायची काय, पण कन्क्लुजन हे पॉझिटिव्हच असलं पाहिजे. पॉझिटिव्ह इन द सेन्स मार्ग सुचवणारच असलं पाहिजे. आणि ते मार्ग सुचवणार कसं असू शकतं तर हे केरळ सारखं उदाहरण, तामिळनाडू सारखं उदाहरण तुम्ही देऊ शकता किंवा बदललेल्या मतदारसंख्येचं उदाहरण देऊ शकता किंवा जे तरुण आहेत त्या तरुणांनी काही विशेष कार्य केलेलं असेल महाराष्ट्राच्या अनुषंगाने, एखादा सरपंच किंवा जे वेल एस्टॅब्लिश्ड कार्य आहेत ते रिअल बेस उदाहरण देऊ शकता. याच्याने काय होतं की तुम्हाला या परीक्षकाला हे दिसतं की गौरी किंवा दिव्या किंवा आणखी कोण आहे का नाही वरती ज्यांनी मेसेज केले, राखी, दर्शन, ग्रीष्मा, सारंग, या सगळ्या लोकांनी काय केलेलं आहे, या सगळ्या लोकांनी त्यांच्या रिलेव्हंट वातावरणाचा अभ्यास केलेला आहे आणि केवळ मोघम नाही येत अभ्यासामध्ये तर परफेक्टली अभ्यास करून यांनी उत्तर दिले आहे. हे ताकद असते करंट अफेअर्सची. मग त्यामुळे हे लक्षात ठेवा. पुढे जर विचार केला तर म्हणजे कन्क्लुजन हे नेहमी सकारात्मक असलं पाहिजे, उपाययोजना सुचवणार असलं पाहिजे. कन्क्लुजन मध्ये डोंट एव्हर राईट निगेटिव्ह पॉइंट्स. कन्क्लुजन मध्ये कधीही निगेटिव्हिटी लिहायची नाही. कन्क्लुजन मध्ये हे तुम्ही दाखवून द्यायचा की आज ॲज अ डेप्युटी कलेक्टर आय हॅव अ सोल्युशन और आय हॅव अ माइंडसेट की ज्याच्यामध्ये मी सोल्युशन काढू शकतो अशा प्रत्येक प्रॉब्लेमचं. हे तुम्हाला स्पष्टपणे सांगायचं आहे. त्यामुळे जर युपीएससीचा आउटलाईन एसे जर आपण पाहिला तर आता आपल्या युपीएससीचा रेफरन्स घ्यावा लागेल कारण एमपीएससीची पहिलीच परीक्षा आहे. एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी इन मॅन. 2015 सालचा हा एसे आहे. मग काय सांगतो हा एसे किंवा या एसे आपल्याला कशाबद्दल माहिती देतो की एज्युकेशन जे आहे हे मॅनिफेस्टो म्हणजे काय, जाहीरनामा.
म्हणजे शिक्षण म्हणजे मनुष्यामध्ये आधीपासून असलेल्या परिपूर्णतेचे प्रकट स्वरूप आहे. शिक्षण काय आहे तर मनुष्यामध्ये आधीपासून आहे, ऑलरेडी आहे. मनुष्य ऑलरेडी परफेक्ट आहे, ऑलरेडी तो सिव्हिलाइज्ड आहे. पण ते दिसतं कुठे आपल्याला? दिसतं हे एज्युकेशन मधून. एज्युकेशन इज द मॅनिफेस्टो, म्हणजे मॅनिफेस्टेशन म्हणजे जाहीरनामा. शिक्षण हा जाहीरनामा आहे लोकांमध्ये असलेल्या, ऑलरेडी असलेल्या परफेक्शनचा. मग हे कोणाचं कोट आहे? हे ऍक्च्युअल मध्ये स्वामी विवेकानंद यांचं कोट आहे, की ऍक्च्युअल कोट आहे. दिस इज द टॉपिक इट सेल्फ. म्हणजे स्वामी विवेकानंदांचं हे ऑलरेडी एस्टॅब्लिश कोट आहे की शिक्षण किती महत्वाचं आहे हे सांगितलं होतं. आणि पुढे म्हणजे विवेकानंदांच्या वाक्याने जर तुम्ही सुरुवात केली, अर्थात जर तुम्ही म्हणाल सर मला माहितीच नसेल तर मी काय करायचं, एखादं कोट असेल, एखादा विचार असेल, हा स्वामी विवेकानंदांचा आहे किंवा इतर कोणत्या महान व्यक्तीचा आहे, हे जर मला माहितीच नसेल तर मी काय करायचं? डोंट वरी. माहित नसेल तर खोटं लिहू नका. कारण पेपर तपासणाऱ्याकडे एवढा लोड नाहीये की तुमचे 1000 पेपर त्याच्याकडे मे बी किंवा तिच्याकडे मे बी 10-20 पेपरच असतील त्या व्यक्तीकडे. त्यामुळे त्यांच्याकडे वेळ आहे, ते लगेच चेक करू शकतात की हे कोट कोणाचे, किंवा एमपीएससीचा फॉर्मॅट असतो त्याच्यामध्ये चेक करू शकतात. मग त्यामुळे स्टार्ट विथ कोट. ऍक्च्युअल बाबासाहेब आंबेडकरांचं कोट तुम्ही ऍड करू शकता की शिका संघटित वाणी संघर्ष करा. की परीक्षकाला हे लगेच दिसतं की उमेदवाराला फिलॉसॉफी पण माहिती आहे आणि त्याच्याशी भारतीय संदर्भ पण जोडलेला आहे. म्हणजे मनुष्य सिव्हिलाइज्ड आहे, मनुष्य परफेक्ट आहे. हे दिसतं कशातून? तर दिसतं त्याच्या एज्युकेशन मधून. याचा दुसरा अर्थ सांगू का मित्र आणि मैत्रिणी तुम्हाला? काय लपलेला अर्थ कोणी सांगेल का? की मनुष्य सिव्हिलाइज्ड आहे किंवा योग्यरित्या विचार करणार आहे हे त्याच्या एज्युकेशन मधून दिसतं. हा एक भाग झाला. याचा दुसरा भाग काय माहिती का? याचा दुसरा भाग आहे की तुमचं एज्युकेशन जर परफेक्ट असेल तर हे ओळखायचं कसं? तर तुम्ही सिव्हिलाइज्ड किंवा विचार करणारे असाल तरच तुमचं एज्युकेशन परफेक्ट हे दिसतं. हे इंट्रोडक्शन केलं, मग तुम्ही बॉडीमध्ये काय लिहू शकता? ह्या निबंधाच्या करंट रिलेव्हंट लिहा. करंट रिलेव्हन्स एज्युकेशनचा आणि सध्याच्या काळामध्ये काय बदल चालू आहे? विवेकानंद म्हणतात की बाबा एज्युकेशन जे आहे ते एज्युकेशन मनुष्याच्या पूर्णत्वाचं प्रकट स्वरूप आहे. मग ते दिसतं कसं? तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 ने दिसतं. हे न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आहे 2020 ची, त्याच्यामधून दिसतं आपलं की आपण नवीन नवीन शिक्षण व्यवस्था स्वीकारत आहोत. आपली व्यवस्था बदलत आहे. जी ट्रॅडिशनल एज्युकेशन सिस्टीम आहे ती चेंज होते आहे. स्किल इंडिया, डिजिटल इंडिया सारखे जे प्लॅटफॉर्म आहेत त्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून युवकांना नवीन नवीन शिक्षणाच्या संधी मिळत आहे, ज्यामुळे आपण एज्युकेशनचा पॅटर्नच बदलतोय. आणि हे एज्युकेशन ऍक्च्युअल मध्ये मनुष्याच्या पूर्णत्वाचं प्रतीक आहे हे दिसण्यासाठीचे सकारात्मक बदल तुम्ही इथं मांडू शकता. केस सांगू शकता केरळ लिटरसी सक्सेसची. केरळमध्ये तुम्ही बघा, लिटरसी सक्सेस रेट किती सुंदर आहे. लिटरसी 99% पर्यंत पोहोचते तिथे. ही सक्सेस स्टोरी तुम्ही मांडा. तुम्ही सांगू शकता की शिक्षण किती महत्वाचं आहे, की इस्रोचे बहुतांश सायंटिस्ट जे आहेत ते ग्रामीण भागातून येतात. ग्रामीण भागामध्ये असं काय आहे मग? तर ग्रामीण भागामध्ये आहे जाणीव. जाणीव कशी निर्माण होते? जाणीव होते शिक्षणाने निर्माण. हे समकालीन संदर्भ तुम्ही मांडू शकता. मी तुम्हाला निबंध सांगत नाही, मी तुम्हाला सांगते की विचार कसा करायचा किंवा कशा पद्धतीने. मग तुम्ही कन्क्लुजन मध्ये मांडू शकता. कन्क्लुजनचा संदर्भ की बाय एज्युकेशन आय मीन ऑल राऊंड ड्रॉइंग आउट ऑफ द बेस्ट चाइल्ड अँड मॅन. गांधीजींनी सांगितले शिक्षण म्हणजे बालक आणि माणसातील सर्वोत्तम गोष्टी जागृत करणे. तुमच्यातलं जे जे उत्तम आहे, जे जे सर्वोत्तम आहे, जे जे परफेक्ट आहे, जे जे सुंदर आहे, ती प्रत्येक गोष्ट बाहेर काढणे, प्रत्येक गोष्ट जागृत करण्याचं काम कोण करतं? तर एज्युकेशन करतं, शिक्षण करते.
जे जे आपणासी ठावे ते ते इतराशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जन. जगद्गुरु संत तुकाराम महाराज काय म्हणतात, जे जे मला माहिती आहे, जे जे उत्तम आहे, ते ते मी इतरांना सांगितलं पाहिजे आणि सर्वांना शहाणं केलं पाहिजे, मग सर्वांना एज्युकेट केलं पाहिजे. माणसातील सर्वोत्तम बाहेर काढण्याची जी कृती आहे त्याला एज्युकेशन आपण म्हणतो. माणसातील जे जे उत्तम आहे, जे जे चांगलं आहे, त्याचा जो संदर्भ आहे तो शिक्षणातून येतो बाहेर. समजलं का? आता पुढच्या निबंधाकडे वळूया. मग पुढचा निबंध असेल कसा विचार करायचा, युपीएससीचा 2020चा निबंध आहे बघा. टेक्नॉलॉजी इज द सायलेंट फॅक्टर इन इंटरनॅशनल रिलेशन्स. टेक्नॉलॉजी काय आहे, इज अ सायलेंट फॅक्टर इन इंटरनॅशनल रिलेशन. कोणी सांगेल का मला याचा अर्थ काय होतो, म्हणजे काय सायलेंट फॅक्टर इन इंटरनॅशनल रिलेशन्सचा? थोडा वेळ वाट बघूया, तुम्हाला जरा बोलतं करूया. म्हणजे काय आहे बाबा टेक्नॉलॉजी हा सायलेंट फॅक्टर असं का म्हटलंय? ओके, एक पण नाही, ठीक आहे, असू दे. आता सोप्या भाषेमध्ये समजून सांगतो बघा. जागतिक पातळीवरती जर आपण विचार केला तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, जपान, काही युरोपियन कंट्रीज ज्या आहेत त्या काही ह्या ज्या आहेत ह्या टेक्नॉलॉजीमध्ये अतिशय ऍडव्हान्स आहेत. काय आहेत? टेक्नॉलॉजीमध्ये अतिशय ऍडव्हान्स आहेत. आता समजा आपण थोडस मधले देश घेऊया, म्हणजे डेव्हलपिंग देश घेऊया. इंडिया आहे, साऊथ आफ्रिका आहे, किंवा ऑस्ट्रेलिया सारखे. खरं तर ऑस्ट्रेलिया याच्यामध्ये येईल नाही पाहिजे, पण ठीक आहे. हे टेक्नॉलॉजीमध्ये ओके ओके आहे, म्हणजे अप्रॉक्सिमेट ओके ओके आहे. आणि समजा सुदान आहे, किंवा नैरोबी आहे, युगांडा आहे, असे देश आहेत. तर ते टेक्नॉलॉजीमध्ये काय आहेत तर फार कमजोर आहेत. आता हाऊ टेक्नॉलॉजी इज युज्ड ॲज सॉफ्ट पॉवर इन ग्लोबल मार्केट. काय होतं की तंत्रज्ञानाच्या जोरावरती अमेरिका, जपान किंवा युरोपियन सारखे देश जे आहेत त्यांची मक्तेदारी असते, म्हणजेच काय मोनोपॉली असते, की आम्ही जे म्हणणार ना तसंच होणार सगळं. बरं तुम्ही मला सांगा, अमेरिकेचं किंवा जपानचं किंवा युरोपियन कंट्रीचं आपण का ऐकावं? जर्मनच्या कार कंपन्यांचं आपण का ऐकावं? कार कंपन्यांचं आपण का ऐकावं? कारण आपला पर्यायच नाहीये, पर्यायच नाहीये. यू हॅव टू लिसन. आज चायना आहे, तुम्ही विचार करा, चायनाची कार टेक्नॉलॉजी अजूनही एक्सपोर्ट झालेली नाहीये, कारण त्यांच्या कार इतक्या चीप आणि इतक्या स्वस्त आहेत, बरोबर, विशेष दर्जा असलेल्या, की ते पूर्ण जगाचं मार्केट उद्ध्वस्त करू शकतात. मग हे काय? तर हे ग्लोबल पॉवर आहे, ही मक्तेदारी निर्माण करणारी पॉवर आहे. तसंच भारताचं किंवा साऊथ आफ्रिकेसारख्या देशाचं आपण म्हणू शकतो की इतकी मक्तेदारी पण नाही, परंतु काहीतरी एक सॉफ्ट पॉवर म्हणून जनरेट होते. जसं की इस्रो आहे. इस्रो सारख्या संघटना आपले तंत्रज्ञान वापरतात, ज्याच्यामुळे आपला जगामध्ये एक दबदबा राहतो. आणि त्याचा जर विचार केला, सुदान, नैरोबी आणि युगांडा सारखे देश टेक्नॉलॉजिकली फार वीक आहेत, त्याच्यामुळे काय होतं त्यांच्यावरती कायम दुसऱ्या देशांचं नियंत्रण राहतं. दॅट्स इट. समजलं का? ऍटलिस्ट समजलं का? तेवढ्यासाठी तरी रिप्लाय करा. बट टेक्नॉलॉजी इज द सायलेंट फॅक्टर इन इंटरनॅशनल रिलेशन्स.
एखादा देश दुसऱ्या देशाच्या अधीन का राहतो, त्याचं कारण हे आहे. चायनाची प्रगती आज भयावहरित्या, बरोबर, एखाद्या मोठ्या अजगरासारखा जगाला विळखा घालून बसलेला देश असेल तो म्हणजे चायना. तुम्ही कल्पनाही करू शकत नाही एवढ्या भविष्यातील गोष्टींसाठी चायनाने ऑलरेडी आपला अग्रेसिव्हनेस दाखवायला सुरुवात केली आहे. तुम्ही चायनामध्ये प्रवेश केल्यानंतर विदिन फ्रॅक्शन किंवा काही सेकंदामध्ये तुमचा सगळा सातबारा उतारा जो आहे किंवा तुमच्या फेस सकट सगळे रॅटिना स्कॅन सगळं झालेलं असतं आणि त्याचा रेकॉर्ड संपूर्ण चायनामध्ये एस्टॅब्लिश झालेला असतो. चायनामध्ये चोरी सार्वजनिक ठिकाणी, बरोबर, होणं जवळपास अशक्य एवढ्या प्रमाणात, मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही सर्व्हेलन्स आहे. ह्युमनलेस म्हणजेच टेक्नॉलॉजीच्या आधारावरती तंत्रज्ञान, कार वापरण्यापासून सगळ्या गोष्टी, अनमॅन्ड व्हेकल ज्याला म्हणतो आपण, ओला उबेर सारख्या गाड्या ज्या आहेत ते तिथे, बरोबर, ड्रायव्हरलेस गाड्या आहेत, पब्लिक ट्रान्सपोर्ट ड्रायव्हरलेस आहे, सगळी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. इतका भयावह स्वरूपात जगाला भीती वाटेल अशा प्रकारची प्रगती चायना करून बसलेला आहे. याच्यामुळे काय होतं, चायनाचा एक दबदबा तयार होतो की आमच्याकडे असं तंत्रज्ञान किंवा या लेवलचं तंत्रज्ञान आहे की तुम्ही विचारही करू शकत नाही. याला आपण काय म्हणतो, हा इंटरनॅशनल रिलेशन मध्ये स्ट्रॉंग पॉइंट आहे. आज तुम्ही विचार करा, आज US किंवा युनायटेड स्टेट्सने अनेक देशांवरती टॅरिफ लावली, सारंग राखी, अनेक देशांवर टॅक्स लावले ना काही दिवसांपूर्वी. चायनाने काय सांगितलं की आम्हाला काही फरक पडत नाही. 5000 वर्षापासूनचा चायनाचा इतिहास आहे. 5000, ज्यावेळेस अमेरिका अस्तित्वात पण नव्हता तेव्हापासून चायना आहे आणि मजबूतरित्या उभा आहे आणि तो पुढे पण उभा राहील. तुमच्यात जर हिंमत असेल तर तुम्ही ते टॅक्स काढा, नसेल तर नका काढू, आम्ही पण तुमच्या वस्तूंवर तो टॅक्स लावतो. भारताने असं स्टेटमेंट दिले का? नाही दिलेलं. कारण चायना हा तांत्रिक दृष्ट्या, तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अतिशय प्रगत आहे. मी असं अगदीच म्हणणार नाही की अमेरिकेपेक्षा सुद्धा पुढे आहे, पण अमेरिकेपेक्षा मागेही नाही. चायना विल नेव्हर अटॅक फर्स्ट, असं त्यांचं एक स्टेटमेंट होतं की चायना कधीही पहिला अटॅक करणार नाही, पण लक्षात ठेवा चायना कधीही दुसरा अटॅक करू देणार नाही, असं स्टेटमेंट आहे त्यांच्या मंत्र्यांचं किंवा त्यांच्या राजकीय नेत्यांचं, की आमचा देश कधीही पहिला हल्ला करणार नाही, पण आमचा देश दुसरा हल्ला करण्याची संधीच देणार नाही कोणाला. ह्याच्याने काय झालं, या तांत्रिक प्रगतीमुळे त्यांचा दबदबा, त्यांची एक दहशत निर्माण झाली. त्याला आपण सॉफ्ट पॉवर म्हणतो आंतरराष्ट्रीय पातळीवर. पण मग तुम्ही सांगू शकता की बाबा तंत्रज्ञान, फक्त टेक्नॉलॉजिकल फॅक्टर जर विचार केला तर सांगतो लांगे की तंत्रज्ञान चांगला नोकर आहे पण वाईट स्वामी आहे. म्हणजे जोपर्यंत तंत्रज्ञान तुमच्या कंट्रोलमध्ये आहे तोपर्यंत सगळं चांगलं आहे, परंतु जर तुम्ही त्याच्या कंट्रोलमध्ये गेला तर विषय संपला. फॉर एक्झाम्पल इंस्टाग्राम, तुम्ही विचार करा, साधा सिंपल प्रश्न आहे, तुम्ही मोबाईल वापरता की मोबाईल तुम्हाला वापरतो आहे? जर खूप इनडेप्थ विचार केला तर फार विचार करण्यासारखी गोष्ट आहे की तुम्ही मोबाईल वापरताय की मोबाईल तुम्हाला वापरतो आहे. याचा विचार याचा जर आपण संदर्भ शोधला तर उत्तर फार अवघड आहे. सर मे बी मोबाईल, कारण लक्षात ठेवा तुम्ही ठरवत नाही की रील्स कोणत्या पाहायच्या किंवा किती वेळ पाहायच्या, तर तुमचा मोबाईल ठरवतो की तुम्ही किती रील्स पाहायच्या आणि कोणत्या रील्स पाहायच्या. म्हणजे जोपर्यंत तंत्रज्ञान तुमच्या कंट्रोलमध्ये आहे तोपर्यंत सगळं चांगलं आहे, परंतु जर तुम्ही त्याच्या कंट्रोलमध्ये गेले तर मात्र मग गडबड होऊ शकते. हा या वाक्याचा अर्थ आहे. मग बॉडीमध्ये तुम्ही बॉडी विथ करंट अफेअर्स, म्हणजे त्याच्यामध्ये करंट अफेअर्स मांडू शकता. कसं की डिजिटल डिप्लोमसी ही किती महत्वाची आहे म्हणजे आत्ताच्या काळामध्ये. त्यानंतर पुढे वापरू शकता सायबर सिक्युरिटी इश्यू आहे, AI इन वॉरफेअर आहे, म्हणजे आता युद्धामध्ये सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेला आहे. एखादा ड्रोन बनवायचा, त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं
संदर्भ जोडायचा आणि टार्गेट द्यायचा आणि तो जाऊन तिथे जाऊन डायरेक्ट बॉम्ब फोडणार. माणसांची गरजच नाही. मग हा झाला सायबर सिक्युरिटी. किंवा सायबर सिक्युरिटी काय, आज डिजिटल अरेस्ट सारखी कन्सेप्ट आहे ती तुम्ही मांडू शकता इथे. डिजिटल अरेस्ट सारखी कन्सेप्ट आहे ती मांडू शकता. कारण आपल्याकडे मोबाईल आला, परंतु डिजिटल लिटरसी कुठे आली? आपल्या हातामध्ये मोबाईल दिला, पण कशासाठी वापरायचं हे कुठं सांगितलंय? गावाखेड्यांमध्ये ज्यांच्या हातामध्ये स्मार्टफोन आलेला आहे, त्यांचा 90% वापर हा फक्त सोशल मीडियासाठीच आहे. मोबाईल मधून जर सोशल मीडियाचे ऍप, फॉर एक्झाम्पल फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, व्हॉट्सअप असेल किंवा आणखी काय असतील, हे जर डिलीट केले आपण, तर मोबाईल तुम्ही कशासाठी वापरता याचा विचार करा. उत्तर तर लय भयंकर आहे, म्हणजे उत्तर सकारात्मक नाहीच. हा प्रश्न सायबर सिक्युरिटीचा आहे. तुम्ही ज्यावेळेस इंस्टा, फेसबुक जे काय असेल ते एखादा तुमचा फोटो अपलोड करता, तुम्हाला हे माहिती आहे का की तो फोटो कुठे कसा वापरला जाऊ शकतो? तुम्हाला एक आत्ता सध्या मध्ये डीप फेक सारखे व्हिडिओ, डीप फेक तर सगळ्यांना माहितीच आहे बरोबर, पण एक फोटो होता बरोबर. आता एक कुठला तरी ट्रेंड आला होता, त्या फोटो तयार करण्याचा ट्रेंड आला होता. आर्टिफिशियल इंटेलिजन्सला एक कमांड द्यायची आणि त्या कमांडने तो फोटो जो आहे तो एडिट करणार. तर तुम्हाला एका मुलीचं उदाहरण सांगतो. त्या मुलीने आपला फोटो अपलोड केला आणि ती कमांड दिली की असा असा फोटो जो आहे ट्रेंडनुसार तो तयार कर. एआयने तो फोटो तयार केला, काय अडचण नव्हती. पण तिच्या हातावर, दंडावरती एक तीळ दाखवला एआयने बरोबर. तर बाकीच्यांना काही ते नजरेस नाही आलं, म्हणजे बाकीच्यांना ते समजलं नाही. पण त्या मुलीला हे समजलं की अरे, माझ्या हातावरचा हा तीळ जो आहे तो राईट ठिकाणी, राईट पोझिशनला आहे, हे एआयला कसं कळालं? तर तिला हे लक्षात आलं की तिने या आधी जो आहे तो याआधी अशा प्रकारचा फोटो अपलोड केलेला आहे की ज्याच्यामध्ये तिच्या हातावरचं हे तीळ दिसते आहे कुठेतरी सोशल मीडियावर. एआयने त्या सगळ्या रेकॉर्डचा वापर करून तिचा तो फोटो जो आहे तो एडिट केला. हे सिक्युरिटीचा इश्यू जो आहे, तो सिक्युरिटीचा इश्यू कसा सॉल्व्ह करणार तुम्ही? विचार करा. गिबली ट्रेंड होता, गिबली ट्रेंड बहुतेक हा सिक्युरिटीचा इश्यू होता. म्हणजे तुम्ही युक्रेन वॉरमध्ये सुद्धा ड्रोन्स आणि सॅटेलाइट इमेजरी जी आहे ते वापरण्यात आली. म्हणजे ड्रोन्सचा वापर करण्यात आला की ड्रोन्स पूर्णपणे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहेत त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरती ड्रोन्स काम करत होते आणि त्यांचा वापर करून या संदर्भात युद्ध करण्यात आलं. भारताचं डिजिटल इंडिया प्रोग्राम आहे. डिजिटल इंडिया प्रोग्राम म्हणजे काय? प्रत्येकाच्या हातामध्ये या संदर्भात मोबाईल आला, कसं वापरायचं हे नाही सांगितलं. जुन्या काळामध्ये घरामध्ये टीव्ही असायचे. ते म्हणणार काय सर, आता पण असं. जुन्या काळामध्ये घरामध्ये टीव्ही असायचे बरं. तर टीव्ही जी आहे त्या टीव्हीला इडियट बॉक्स म्हणायचे लोक. इडियट बॉक्स हे काय मूर्ख लोकांचं काय बघत बसलं. आज तो इडियट बॉक्स शहाणा वाटावा इतक्या भयानक प्रकारे आपल्या आयुष्यामध्ये या मोबाईलने बदल केलेला आहे. 5G रोल आउट आले जागतिक दक्षिणेत, म्हणजेच काय ग्लोबल साऊथ जे आहे, इन्फ्लुएन्स इन ग्लोबल साऊथ, म्हणजे भारतासारखी राष्ट्र त्यांच्यामध्ये कशा प्रकारे आले. कन्क्लुजन मध्ये तुम्ही सांगू शकता की कंबाईन व्हिजन केलं पाहिजे प्लस होप. म्हणजे आपण वापर सोडू शकत नाही, पण त्याला नियंत्रित केला पाहिजे. द फ्युचर डिपेंड्स ऑन व्हॉट वी डू इन द प्रेझेंट, गांधीजी म्हणतात. प्लस तुम्ही एआयचं मिशन भारताचं तुम्ही सांगू शकता, हे तुम्हाला टाकता येईल. पुढे तिसरा 2019चा निबंध आहे युपीएससीचा. रिअल डेव्हलपमेंट शुड ट्रान्सफॉर ह्युमन लाईफ, नॉट जस्ट इकॉनॉमिक स्टॅटिस्टिक्स. भारताची इकॉनॉमी किती ट्रिलियन झाली रे? भारताची इकॉनॉमी जी आहे ती कितीतरी ट्रिलियन झाली असं आपण ऐकलं असेल ना तुम्ही. 4 ट्रिलियन झाली, 5 ट्रिलियन झाली, असं काहीतरी ऐकलं होतं बरोबर का नाही? 4 ट्रिलियन, 5 ट्रिलियन.
आता ही ट्रिलियन जी काही इकॉनॉमी आहे ती झाल्यानंतर दिव्या, उदाहरण म्हणून सांगते म्हणजे कोणी पर्सनल घेऊ नका, आपल्या घरात काय बदल झाले रे राखी? आपल्या घरामध्ये अचानक सगळ्या वस्तू नवीन यायला लागल्या का? सारंग आपल्या पगार अचानक वाढला का? नाही सर. मग आपण काय सेलिब्रेट करतो आहोत? आपण सेलिब्रेट करतो इंडियाचा जीडीपी वाढला, बरोबर, वगैरे वगैरे. मग या निबंधाचा कोर सेक्टर हाच आहे की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डेव्हलपमेंट अँड ग्रोथ. डेव्हलपमेंट वर्सेस ग्रोथ, वाढ वर्सेस विकास, वाढ वर्सेस विकास. आता अंगापिंडाने एखादा, आपली आई आपल्याला म्हणत असते बघा की नुसतंच रेड्यासारखा वाढलाय, घोड्यासारखा वाढलाय. तुमच्या घरात म्हणते का नाही मला नाही माहिती, पण म्हणतात की नुसताच वाढलाय, काय कामाचा नाही, नुसतंच वाढून बसलं, उपयोगच नाही काय तुझा. म्हणजे काय त्यांचं म्हणण्याचा अर्थ असतो की तुझा विकास नाही झाला, नुसती वाढ झालेली. मग रिअल डेव्हलपमेंट शुड ट्रान्सफॉर्म ह्युमन लाईफ. माणसाचं जीवन समृद्ध करणारा विकास हा खरा विकास आहे. केवळ इकॉनॉमिक स्टॅटिस्टिक्स वाढली म्हणजे माणसाचा विकास होत नाही. हे युपीएससीने विचारले. ते होणार काय सर, सरकारने सरकारवरती टीका आहे का? नाही रे, युपीएससीने ही कन्सेप्ट विचारल्या, युपीएससी. मग खरा विकास म्हणजे काय? ज्यांच्याकडे थोडा आहे त्यांना पुरेसे देण्यात यशस्वी होणे, हे रुझवेल्ट यांनी म्हटलं होतं. द टेस्ट ऑफ प्रोग्रेस इज नॉट वेदर वी ऍड मोर टू द अबंडन्स ऑफ दोज हू हॅव मच, बट वेदर वी प्रोव्हाइड इनफ फॉर दोज हू हॅव लिटल. तुमची प्रगती झाली असं कधी म्हणायचं? प्रगती झाली असं म्हणायचं म्हणजे ज्यांच्याकडे श्रीमंत आहे ते आणखी श्रीमंत आले. अंबानीच्या बंगल्यावरती एक मजला चढला आणखी. अदानीच्या बँकेमध्ये 1,000 रुपये एक्स्ट्रा ऍड झाले, किंवा टाटा बिर्लांच्या अकाउंटमध्ये, बँक अकाउंटमध्ये वाढ झाली म्हणजे प्रोग्रेस झाली असा अर्थ होतो का? नाहीये. ज्यांच्याकडे आहे त्यांच्या संपत्तीमध्ये वाढ होणं हा विकास नाहीये. ज्यांच्याकडे नाही त्यांना प्रोव्हाइड करता येणं हा विकास आहे. समाजातील आहेरे वर्ग, आहेरे म्हणजे ज्याच्याकडे सत्ता संपत्ती आहे, समाजातील आहेरे वर्गाच्या संपत्तीमध्ये वाढ होणे हा विकास नाही. समाजातील नाहिरे वर्ग, सर्व हारा वर्ग, ज्याचं सगळं काही हिरावून घेतलेलं आहे, त्याच्या बेसिक गरजा पूर्ण होणे म्हणजे विकास आहे. ही कन्सेप्ट आहे. हे तुम्ही सुरुवात केली की बॉडीमध्ये तुम्ही सांगू शकता की बाबा भारताचा जीडीपी वाढतोय, असा ताडामाडा सारखा वाढणारा देश दिसतोय, पण भारताच्या ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सचं काय आहे? ग्लोबल हंगर इंडेक्स आठवते का तुम्हाला? ग्लोबल हंगर इंडेक्स. मी आकडेवारी काढूनच ठेवली होती. ग्लोबल हंगर इंडेक्स, भूक निर्देशांक. भारताचा स्कोर जो आहे मी लिहून ठेवलेला आहे, वाचून दाखवतो. 27.3 आहे 2024 मध्ये, जो की गंभीर म्हणजे सिरियस कॅटेगरी मध्ये आहे. सिरियस कॅटेगरी 27.3 आहे. ग्लोबल हंगर इंडेक्सची परिस्थिती आहे. 127 देशांचा ग्लोबल हंगर इंडेक्स मोजला होता, त्याच्यामध्ये भारताचा रँक 105वा आहे. म्हणजे भारतामध्ये भूक असेल, कुपोषण असेल, हे इतक्या भयावह समस्या आहेत ना की तुम्ही त्याचा विचारही करू शकत नाही. 2025चा रेफरन्स तुम्ही टाकू शकता. 2025ला रिसेंटला कालच आकडेवारी पाहिली, 28.5, थोडासा सुधारणा झालेली. म्हणजे पोट रिकामा आहे
प्रचंड भूक कुपोषण आहे आणि मोठ्या मोठ्याने मी आरडाओरडा करतोय की माझ्या देशाची इकॉनॉमी झाली, माझ्या देशाची इकॉनॉमी स्ट्रॉंग झाली. लक्षात घ्या, रिकाम्या पोटापेक्षा रिकामा मेंदू जास्त घातक असतो. नेहमी लक्षात ठेवा. आणि भारतामध्ये व्यवस्थेने लोकांची पोट कशी बशी भरतील, पण मेंदू मात्र रिकामा राहील याची व्यवस्था करून ठेवली आहे. त्यामुळे भारतामध्ये व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचं धारिष्ट्यच कोणी करत नाही. आपण हे सगळे विसरलेलो आहोत. तुम्ही आणि मी विसरून गेलेलो आहोत की भूक, भय, भ्रष्टाचार किंवा बरोबर बेसिक सुविधा, हेल्थ, न्यूट्रिशन किंवा घर, अन्न, वस्त्र, निवारा ह्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करणं हे राज्य संस्थेचं कर्तव्य आहे, हेच आपण विसरले. काही काही समाजामध्ये ट्रेंड चालू असतो, सगळं सरकारने केल्यावर लोकांनी काय करायचं, सगळं सरकारने करावं म्हणूनच सरकार असते. गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल कशासाठी म्हटलं तर म्हणून इथं वाढ आणि विकासामध्ये आपण स्पष्ट संबंध दाखवू शकतो. की कुठल्या वाढीच्या गप्पा आपण मारतोय. विषय सोडून एक विषयांतर करतो, बरोबर चालेल ना? 1-2 मिनिटं द्या फक्त मला, बरोबर. निबंधाचा विषय सोडून सी मार्क्स काय सांगतो आपल्याला, ऍज अ सोशिओलॉजी स्टुडंट मी तुम्हाला सांगू शकतो. मार्क्स काय सांगतो की या भांडवलशाही व्यवस्थेनं आपल्याला गुलाम ठेवण्याची प्रत्येक व्यवस्था करून ठेवलेली, व्यवस्थित करून ठेवली की तुम्ही स्वतंत्र विचार करू शकणारच नाही. तुम्ही स्वतंत्र विचार करू शकणारच नाही याची पुरेपूर व्यवस्था जी आहे, पुरेपूर व्यवस्था करून ठेवली. कशी करून ठेवली पुरेपूर व्यवस्था? की सत्तेला प्रश्न विचारणारच नाही तुम्ही, असं तुमच्या मेंदूला काम करून ठेवलं. तुम्हाला मोकळा वेळ मिळणारच नाही, कारण हातात मोबाईल नसेल तर तुम्हाला भुकेची जाणीव होईल ना. हातात मोबाईल नसेल तर तुम्हाला बेरोजगारीची जाणीव होईल. तर ह्या व्यवस्थेने कॅपिटलिस्ट सिस्टीमने करून काय ठेवलं आहे, कॅपिटलिस्ट सिस्टीमने करून ठेवले की एक काम कर, तुले उड्या मारतो ना, तुले उड्या मारते ना, एक काम कर 4 महिने आयपीएल बघ, 4 महिने आयपीएल बघ. अरे आयपीएल झाला, आता काय करतो, आयपीएल झालं, तुझ्या तोंडावरती मी 4 सन फेकून मारतो. मग 4 सण साजरे कर, त्याच्यामध्ये अडकून पड, अजिबात प्रश्न विचारू नको गव्हर्नमेंटला. ठीक आहे, मी प्रश्न विचारतो, मग काय कर, मग मी वर्ल्ड कप आणतो. वर्ल्ड कप बघ अजून 2 महिने. ठीक आहे, वर्ल्ड कप बघतो मी अजून 2 महिने. मग काय करायचं ते नाही. मग तुला कुटुंब बघ, मग तुला फॅमिली बघ, मग तुला ईएमआयच्या ट्रॅपमध्ये अडकून टाक किंवा तुला इतर ट्रॅपमध्ये अडकून टाक. तुम्ही व्यवस्थेला प्रश्न न विचारण्यासाठीची सगळी तयारी या व्यवस्थेने करून ठेवली आहे. सगळीच्या सगळी तयारी या व्यवस्थेने करून ठेवली आहे. त्यामुळे तुम्हाला विकास झालेला दिसतोय, परंतु तो माझ्यापर्यंत पोहोचला नाही याची जाणीवच होऊन दिली जात नाही. बॅक टू द टॉपिक, काय की रिअल डेव्हलपमेंट. मग तुम्ही भारत सरकारच्या स्कीम सांगू शकता की सरकार या माध्यमातून प्रयत्न करते. उज्ज्वला योजना आहे, जल जीवन मिशन आहे, आयुष्यमान भारत आहे. केस स्टडी सांगू शकता की केरळाचं हेल्थ मॉडेल आहे. केरळामध्ये ज्यावेळी टेलिमेडिसिन हा प्रकार अतिशय नवीन होता, टेलिमेडिसिन सारखा प्रकार, तर तो टेलिमेडिसिन सारखा प्रकार नवीन असताना सुद्धा केरळामध्ये वापरला गेला होता. केरळचं हेल्थ मिशन किंवा केरळची कुटुंबश्री योजना जी आहे ती संपूर्ण क्रांती घडवणारी आहे. केरळने नुकतंच 1 महिन्याभरापूर्वी एक्स्ट्रीम पॉवर्टी जी आहे ती राज्यातून 100% आम्ही हद्दपार करू शकलो असा दावा केलेला आहे. कशाच्या बळावरती, तर त्या कुटुंबश्री सारख्या योजनेच्या बळावरती. कुटुंबश्री ही टार्गेटेड पीडीएस योजना आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता की त्या योजनेच्या मार्फत महिलांना आयडेंटिफाय करून
जवळपास 40 ते 50 लाख लोकांपर्यंत ही योजना पोहोचली आणि अपलिफ्टमेंट झाली. बरं, पुढे सांगता येईल आपल्याला की राजस्थानचं मनरेगा इम्पॅक्ट आहे. तुम्हाला वाटतं की मनरेगा महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम जो आहे त्याचा फारसा काय फायदा आहे तेव्हा? नाही. ज्याच्या घरामध्ये रोजचं खायला नाहीये ना, ज्याची आज सकाळी काम केलं नाही तर दुपारी पोटाची भ्रांत पडेल, ही समस्या ज्याच्या घरामध्ये आहे ना, त्याला विचारा मनरेगाची मजुरी किती महत्वाची. मग वी आर ट्राईंग, आपण प्रयत्न करतोय हे दाखवा. आणि मग कन्क्लुजन मध्ये तुम्ही सांगू शकता की अमर्त्य सेन सारखं यांच्यासारखं कोट, डेव्हलपमेंट ॲज फ्रीडम, विकास म्हणजे स्वातंत्र्य. विकासाचा खरा अर्थ काय आहे? विकासाचा खरा अर्थ आहे स्वातंत्र्य. तुम्ही विकसित झाला म्हणजे काय झाला? तुम्ही स्वतंत्र झाला, तुम्हाला कुठलंही कोणाचंही बंधन नाही. हे आहे विकासाचा खरा अर्थ, किंवा हा आहे विकासाचा या संदर्भातील संदर्भ. मग हे ज्यावेळेस तुम्ही लिहू शकाल ना, त्यावेळेसच तुम्हाला जास्तीत जास्त मार्क पडतील. भूमिका मांडताना कधीही टोकाची मांडायची नाही, हे खरं आहे, परंतु सत्य मांडायला घाबरायचं नाही. मग पुढे जर विचार केला, पुढचा निबंध एक ऍबस्ट्रॅक्ट कन्सेप्ट आहे. ऍबस्ट्रॅक्ट म्हणजे काय, तर थोडीशी फिलॉसॉफिकल कन्सेप्ट आहे की नॉलेज विजडम फाइंड्स ट्रूथ. शहाणपणच माणसाला सत्यापर्यंत घेऊन जातं. शहाणपण जे आहे ते माणसाला सत्यापर्यंत घेऊन जातं. म्हणजे कसं, तर शहाणपण तुमची अनुभूती, मूल्याधारित विचार, अंतर्मुखता या माध्यमातून माणसाला सत्याची जाणीव होते. सत्य फक्त माहितीने किंवा तंत्रज्ञानाने मिळत नाही. ओनली इन्फॉर्मेशन कांट गिव्ह यू अ ट्रूथ, किंवा ते फक्त तुम्हाला सत्याने पोहोचू शकत. तर तुमची प्रगल्भता, तुमची सत्सद बुद्धी, नैतिकता आवश्यक आहे. या नैतिकतेच्या माध्यमातूनच तुम्ही सत्यापर्यंत पोहोचू शकता, अन्यथा सत्यापर्यंत पोहोचता येणार नाही. पण विजडम फाइंड्स ट्रूथ, हे पहिली गोष्ट आहे अर्थ समजणे. अर्थ समजला की तुमचं 50% काम झालं. आणि अर्थ नाही समजला 100% तुमचं काम झालं. अर्थ समजला की 50% काम झालं, आणि अर्थ जर नाही समजलं तर 100% काम झालं. कार्यक्रमच 100%, म्हणजे पर्यायच नाही राहणार. तुम्हाला उद्ध्वस्त होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. मग नॉलेज स्पीक्स बट विजडम लिसन्स. ज्ञान बोलतय पण शहाणपण ऐकायला लावते. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ आहे की हे जिमी हेंड्रिक्स यांनी म्हणलं होतं की बघा, असं म्हटलं जातं की वाईज मेन स्पीक्स बिकॉज दे हॅव समथिंग टू से, अँड फूल टॉक्स बिकॉज दे हॅव टू से समथिंग. हुशार माणसं बोलतात कारण त्यांच्याकडे बोलण्यासारखं काहीतरी असतं, आणि मूर्ख माणसं बडबड करतात कारण त्यांना बोललंच पाहिजे किंवा बोलण्याशिवाय पर्याय नाही. मग ज्ञान बोलताना शहाणपण ऐकतं, याचा अर्थ काय होतो? तुम्हाला सत्य किंवा खरं ज्ञान जर घ्यायचं असेल तर तुम्हाला दुसऱ्याचं म्हणणं ऐकून घेण्याची तयारी पाहिजे. तुम्हाला सत्सद विवेक बुद्धी पाहिजे, दुसऱ्याला समजून घेण्याची कुवत पाहिजे. फक्त स्वतःचं म्हणणं दुसऱ्यावर लादणे म्हणजे ज्ञान नाही. मग बॉडीमध्ये तुम्ही लावू शकता की फेक न्यूज. फेक न्यूज आहे आजच्या काळामध्ये प्रचंड विषय चालू आहे फेक न्यूजचा. काय चालू आहे रे फेक न्यूजचा विषय? गांधीजींबद्दल फेक न्यूज येणार, नेहरूंबद्दल फेक न्यूज येणार, बहुतांश देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील मोठे मोठे नेते आहेत त्यांच्याबद्दल फेक न्यूज येणार, इतिहासामध्ये तुम्हाला गुंतवून ठेवलं जाणार, वगैरे वगैरे. एक फेक न्यूज, एक बघा, कालच एक लेख वाचत होतो. एक न्यूज आली, कोणीतरी असं स्टेटमेंट केलं की गांधीजी जी आहे, गांधी, मी मुद्दामून महात्मा हा शब्द वापरत नाही, का तर तुम्हाला फक्त त्या व्यक्तीचं महत्व कळावं म्हणून. गांधींमुळे
देश जो आहे तो नपुंसक झाला किंवा अहिंसक झाला आणि देशाला स्वातंत्र्य मिळायला उशीर झाला, उशिरा स्वातंत्र्य मिळालं देशाला, अशी एक न्यूज आली. तुम्हाला हे माहिती का की ब्रिटिशांचं राज्य भारतावरती कधीपासून होतं? साधारणपणे 1757 पासून 1857 पर्यंत ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य होतं भारतावरती आणि 1857 पासून 1947 पर्यंत ब्रिटिश गव्हर्नमेंटचं सत्ता होती भारतावरती. आता याच्यामध्ये गांधीजी भारतामध्ये कधी आले रे? गांधीजी भारतामध्ये साधारण 1915 साली आले आणि ऍक्टिव्ह साधारण ते 1920 सालापर्यंत, किंवा आधी जरी विचारलं चंपारण वगैरे ज्यावेळेस त्यांची ओळख नव्हती 1918 सालापर्यंत साधारणतः ते ऍक्टिव्ह झाले होते. हे 100 वर्ष. त्याच्यानंतर पुढची ही 50 वर्ष म्हणजे 1900 पर्यंत, म्हणजे टोटल 150 वर्ष झाली. आणि 150 आणि ही 18 वर्ष, 168 वर्ष. गांधीजींच्या आधी 168 वर्ष साधारणतः आपण गुलामगिरीत आहोत. आणि गांधीजींनी 1920 साली ज्यावेळेस कार्यभार आपल्या हातामध्ये घेतला त्याच्यानंतर 27 वर्षानंतर आपलं स्वातंत्र्य मिळालं 1947 ला. जर देश गांधीजींच्या हातात नसताना स्वातंत्र्य लवकर झालं असतं किंवा स्वातंत्र्य लवकर मिळालं असतं असं ज्यांचं म्हणणं आहे त्यांनी या 168 वर्षांचा विचार केला पाहिजे की 168 वर्ष देशामध्ये हिंसेच्या किंवा कुठल्याही मार्गाने स्वातंत्र्य मिळालेलं नाही. आणि गांधीजींच्या उदयानंतर 27 वर्षामध्ये आपण हे साध्य केलेले. आता ही न्यूज फेक न्यूज आहे किंवा काय? तुम्ही म्हणाल सर हे एवढा विचार कोण करणार? बरोबर, विचार करू न देण्याचं कारस्थान कॅपिटलिस्ट सिस्टीमने परफेक्ट करून ठेवलेलं आहे. तुम्हाला IPL मध्ये गुंतवलं, तुम्हाला सगळ्या भांडवलशाही व्यवस्थेने EMIच्या ट्रॅपमध्ये गुंतवलं, IPL मध्ये गुंतवलं, गडबड गोंधळ. त्यामुळे तुमच्याकडे अभ्यास करण्यासाठी वेळ नाही. आणि ज्याच्याकडे अभ्यासासाठी वेळ नाहीये ना तो योग्य आणि अयोग्य याच्यामधला फरक समजून घेऊ शकत नाही. आणि जर तो तसा फरक समजून घेऊ शकत नसेल तर फेक न्यूज काय आणि योग्य न्यूज काय काहीच विषय नाही. नॅरेटिव्हच असा सेट केला जातो की तुम्ही दिलेलं उत्तर काही जरी असलं तरी ते माझ्याच फेवरमध्ये असणार. मी उद्या म्हटलो की सर्वोत्कृष्ट एज्युकेटर हनुमंत हांडे यांचा क्लास तुम्हाला आवडतो का? सर्वोत्कृष्ट एज्युकेटर हनुमंत हांडे यांचा क्लास तुम्हाला आवडतो का? राखीने उत्तर दिले यस, सारंगने उत्तर दिलं नाही मला नाही आवडत त्याचा क्लास, दिव्याने उत्तर दिलं मला नाही सांगता येणार. आता तुमच्या तिघांची उत्तर काही पण असू द्या, एक गोष्ट मी एस्टॅब्लिश केली की मी सर्वोत्कृष्ट आहे. अर्थात ते फक्त जोक म्हणून आहे पण एस्टॅब्लिश केली. ह्या अशा तुमचा नॅरेटिव्ह सेट केला होतो. मग फेक न्यूजचा प्रॉब्लेम आहे. तुमचं विजडम तयार कसं होणार? सोशल मीडिया इन्फ्लुएन्स आहे. इन्फॉर्मेशन हे विजडम नाहीये. इन्फॉर्मेशन माहिती हे शहाणपण नाहीये. शहाणपणासाठी तुम्हाला प्रोसेस करावी लागते, म्हणजेच शहाणपणासाठी तुम्हाला बरोबर त्यावरती काम करावं लागतं. उगा उठला आणि शहाणा झाला अशातला वापर नाही. त्यामुळे मग खोट्या बातम्या, कोविडच्या महामारीमुळे सुद्धा आपण काय केलं, वैज्ञानिक शहाणपणामुळेच लस शोधली ना. मग हे वैज्ञानिक शहाणपण आलं, केवळ इन्फॉर्मेशनच्या आधारावरती लस नाही शोधली आपण, शहाणपणाच्या आधारावरती. म्हणजे गांधीजी म्हणतात सत्य हेच अंतिम शहाणपण. आणि पुढे कन्क्लुजन मध्ये टाकू शकता, द हायेस्ट एज्युकेशन इज विच बरोबर डज नॉट मिअरली गिव्ह इन्फॉर्मेशन बट मेक्स आवर लाईफ हार्मनी इन ऑल एक्झिस्टन्स. म्हणजे जीवनाचा सर्वांगीण विकास हेच संदर्भ असलेला आपल्याला दिसून येतो. मग बॅलन्स कसा असेल निबंधाचा? एक चांगलं कोट असेल, एक चांगली थीम असेल, करंट अफेअर्सचा वापर असेल, बॅलन्स्ड आर्ग्युमेंट असेल, त्या अनुषंगाने तुम्ही लिहू शकता. आणि नेहमी लक्षात ठेवा, निबंधामध्ये कधीही शक्यतो फक्त एका दिवसाची घटना लिहू नका की एक दिवस काय झालं की असं झालं. बरं,
एक्स्ट्रा डायमेन्शन्स मध्ये आपण पाहूया ते, की जे तुम्हाला लक्षात राहील, की निबंधामध्ये कधीही ट्रेंड वर्सेस इव्हेंट, निबंधामध्ये एक दिवसाची घटना नको, मग ट्रेंड दाखवा. डिजिटल इंडिया म्हणजे फक्त 5Gचं लॉन्च नाहीये, तर डिजिटल पेमेंट, UPI, बरोबर, फिनटेक किंवा रिव्होल्युशन हे सगळं आहे. मग संपूर्ण प्रवाह दाखवा, एकच घटना कधी मेन्शन नका करू. दुसरा आहे लिंक विथ कॉन्स्टिट्युशनल आणि फिलॉसॉफिकल आयडिया. तुमचं मी कालच सांगितले तुम्हाला, बरोबर, घटना किंवा न्यूज जी आहे ती फक्त बातमी म्हणून सांगू नका, तर त्या बातमीचं मूल्य संविधानिक किंवा तत्वज्ञानाशी जोडा. उदाहरणार्थ, वुमन्स रिझर्वेशन बिल आहे, ते वुमन्स रिझर्वेशन बिल ही फक्त घटना म्हणून सांगू नका, तर कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यू ऑफ इक्वॅलिटी जी आहे किंवा कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यू ऑफ जे काही समानतेचं तत्व आहे त्याच्याशी जोडा. कलम 14, कलम 15शी हे जोडा. प्लस बाबासाहेबांचं विजन सांगा सोशल जस्टिसचं. त्याच्यामुळे काय होतं की तुमच्या विचारांची खोली जी आहे ती विचारांची खोली वाढते. पुढे आता शॉर्ट मध्ये जाऊया. यूज डाटा स्मार्टली, ओव्हरलोड टाळा. 1-2 ठिकाणी आकडेवारी पुरेशी, नाही तर दिव्या म्हणती माझी आकडेवारी लय पाठ आहे, मी पार सुरुवातीपासून शेवटपर्यंत नुसते 1, 2, 3, 4च दिसले पाहिजे. नाही, मार्क पण 1, 2, 3, 4 मग क्लायमेट चेंजचा निबंध, इंडिया 4th लार्जेस्ट रिन्युएबल एनर्जी प्रोड्युसर, 40% इन्स्टॉल कॅपॅसिटी ऑन फाईल, एवढं ठीक आहे. पण मोकर बाकीची आकडेवारी टाकू नका की मला GS चा लय अभ्यास झाला. नाही, तुमची आकडेवारी टेस्ट करण्यासाठी निबंध नाही, त्या विषयाविषयी तुम्हाला किती माहिती आहे, तुमचा व्ह्यू काय हे साठी आहे. केस स्टडी, सक्सेस स्टोरी टाका. करंट अफेअर्स म्हणजे फक्त बिग इव्हेंट्स नाहीये, छोट्या स्टोरीजचा वापर करा. सेल्फ हेल्प ग्रुप, जसं मी कुटुंबश्री योजना सांगितली केरळची, बरोबर, जी कुटुंबश्री योजना आहे केरळची तिचं मेन्शन करा. बरोबर, नेहमी हे वेगळेपणा त्याच्यामुळे मिळतो. ग्लोबल लोकल कनेक्ट करा. इंटरनॅशनल इव्हेंट भारताशी जोडा. बरोबर, जसं की लाईफ इनिशिएटिव्ह आहे, युक्रेन वॉरमध्ये इंडियाच ऑइल इम्पोर्ट पॉलिसी आहे. पॉझिटिव्ह क्रिटिकल बॅलन्स ठेवा. करंट अफेअर फक्त अचिव्हमेंट नाहीयेत आपले, हे लक्षात घ्या. म्हणजेच चंद्रयान 3 जे आहे ते आपला अभिमान आहे, पण आपल्याकडे स्पेस बजेट वर्सेस पॉवर्टी चॅलेंज हे देखील आहे, की पैसा इथे घालवायचा की इथे घालवायचा हा प्रश्न आहे, यावरही मेन्शन करा. म्हणजे समतोल दृष्टिकोन त्यांना दाखवा की मी दोन्ही बाजूंचा विचार करतोय. रिपोर्ट आणि इंडेक्सेसचा विचार जो आहे तो नेहमी करा. म्हणजे रिपोर्ट जे आहे ती UNDP, वर्ल्ड बँक, नीती आयोग हे अथॉरिटी असतात. म्हणजेच काय, तर अधिकृत रिपोर्ट असतात, तर तेच वापरा. मला एका माझ्या मैत्रिणीने अशी आकडेवारी सांगितली होती किंवा गप्पांमध्ये ग्रुप डिस्कशन मध्ये करता करता मला हे सगळं समजलं. त्याच्याने काही नाही होणार. HDI रिपोर्ट आहे, इंडियाचा रँक आहे, ग्लोबल हंगर इंडेक्स आहे, त्यामुळे क्रेडिबिलिटी दिसते. करंट अफेअर्स इन कन्क्लुजन म्हणजेच काय, बहुतेक विद्यार्थी काय करतात की सुरुवातीला करंट अफेअर्स टाकतात पण शेवटी टाकायला विसरतात. तसं करू नका. तुम्ही एसे ऑन क्लायमेट चेंज आहे तर तुम्ही एंड करू शकता इंडिया 2023 रिन्युएबल पुश, इंटरनॅशनल सोलार अलायन्स. म्हणजे निबंधाच्या शेवटी तुम्ही करंट अफेअर्स होपफुली जर टाकले किंवा होप निर्माण केला तर तिथे जास्त सकारात्मक प्रभाव पडू शकतो. मग इव्हेंट असेल, ट्रेंड असेल, कॉन्स्टिट्युशनल आयडिया, डाटा, केस स्टडी, ग्लोबल लोकल लिंक, बॅलन्स स्टोन, रिपोर्ट रेफरन्स किंवा कन्क्लुडिंग नोट, म्हणजे ह्या सगळ्यांनी तुमचा निबंध कसा आहे तर मजबूत होऊ शकतो. मग सर एवढे कोट्स गोळा कुठून करायचे, करंट अफेअर्स तर गोळा होईल, कोट्स कुठून गोळा करायचे, तर काळजी करू नका, याच PDF मध्ये सगळे कोट्स टाकले आहेत, कोट्स फॉर MPSC. मग आता मी ते वाचून दाखवत नाही आणि अर्थातच तुमची पण इच्छा नसेल की मी ते वाचून दाखव, बरोबर. तर अशा पद्धतीने आपण कोट्सचा वापर करू शकतो. समजतंय का? जरा रिप्लाय करत चला, म्हणजे सांगत चला काय. तर या पद्धतीने तुम्ही करंट अफेअर्सचा जो वापर आहे, तर करंट अफेअर्सचा वापर तुम्ही करू शकता आणि कोट्सचा वापर तुम्ही करू शकता. आणि तो कुठे कसा करायचा, भरमसाठ कोटच वापरायचे का, नाहीये तसं पण नाहीये. भरमसाठ करंट अफेअर्सच वापरायचे का, तसं पण नाहीये. तर त्याचा वापर स्मार्टली आपल्याला करता आला पाहिजे. थोड्याशा गप्पा मारूया बरं, काय तुमचं म्हणणं आहे कशा प्रकारे. कारण निबंधाचं लेक्चर असं न चालणार मित्रांनो.
मैत्रिणींनो, निबंधाचं लेक्चर इंटरॅक्टिव्ह पद्धतीने जवळपास मी 1.5-2 तास होतील एकटाच बोलतोय. त्याच्याने काय होईल की तुम्हाला फक्त ते बंबार्डिंग होईल, तुमच्यावरती फक्त बंबार्डिंग होईल, पण त्याच्याने तुम्हाला साध्य काहीच होणार नाही. मग तुमचं काय मत आहे, तुम्हाला काय वाटतंय, तुमची इच्छा काय आहे, तुम्हाला हे समजतं का, तुम्हाला काय अडचणी येतात, ते तुम्ही काय विचार करता, तुम्हाला काय गप्पा मारायच्या, तुमची काय समस्या आहे, हे मला समजल्याशिवाय मी पुढे कसं जाऊ सांगा तुम्ही. तुम्ही सांगा मला. मग असं एकट्याने कसं होणार मला सांगा, मोनोलॉग होऊन जाईल हा. काय वाटतं, काय केलं पाहिजे, कशावर चर्चा केली पाहिजे, अजून काय काय अडचणी आहे, कशा प्रकारच्या अडचणी आहेत. का काहीच अडचणी नाहीये सर, कसलीच अडचण नाही, जगामध्ये सगळं सुंदर आहे, मी पण फार रिलॅक्स आहे, मला काही घेणं देणं पण नाहीये. तर काय वाटतं तुम्हाला, काय काय अडचण असेल, काय काय विचार केला पाहिजे, किंवा तुम्हाला काय काय समस्या येतात ते, आणखी कशाबद्दल चर्चा करायची आहे. खर तर हे सेशन 2 तास, पण पूर्वीचे सेशन्सला 2 तास पण पुरत नव्हते, कारण मग विद्यार्थ्यांच्या शंका किंवा त्यांचे मत हे सगळं आपण पाहायचो. काहीच नाही का, दिव्या, राखी, सारंग, गौरी, ग्रीष्मा, दर्शन, ओके. ठीक आहे. मग आता मी तर माझ्या बाजूने पूर्ण प्रयत्न करतोय की तुम्हाला काय म्हणजे इंटरॅक्ट करण्याचा प्रयत्न. तर काही पण अडचण आली तर मग तुम्ही सांगितली पाहिजे, किंवा मला निबंध लिहून पाठवले पाहिजेत. जुन्या बॅचचे विद्यार्थी अजूनही निबंध लिहून पाठवतात ते. तर तुम्ही सुद्धा बुक रिडिंग जास्त असली पाहिजे, नाही जास्त असली पाहिजे असं नाही, पण ऍटलिस्ट आपल्याला थोडंफार तरी बुक्स किंवा अवांतर थोडंफार नॉलेज असणं आवश्यक आहे. जरी तुम्हाला बुक्स जरी माहिती नसतील किंवा बुक्सचा संदर्भ आहे. डाटा कळे, हा ओके. बुक्स रिडिंग जास्त असण्याची आवश्यकता नाही, पण पुस्तकांविषयी थोडीफार माहिती असली पाहिजे. थोडस तुम्हाला पुस्तकं कशी वाचायची, किंवा कोणकोणती पुस्तकं आहेत महत्वाची, कुठले कुठले तत्वज्ञ, त्यांचे विचार काय आहेत, हे माहिती असणं आवश्यक आहे. बरं, त्यासाठी तुम्हाला थोडंफार बुक्स वाचन करू शकता तुम्ही. पुढे आहे सर, डाटा कलेक्टिंग साठी रिडिंग IMP आहे ना, म्हणजे क्वेश्चन 100%. डाटा तुमच्याकडे येणार कसा, तुम्ही दुसऱ्याचा ऐकून डाटा नाही कलेक्ट करू शकत. माझे लेक्चर पाहून तुम्ही निबंध उत्तम लिहू शकता का, नाही. ते होणार काय सर, सगळा मूडच घालवला. सगळं तसं नाहीये. मग कशाला कोर्स करायचा, तसं नाही. मी हे बघा, शिक्षकाचं काम काय आहे, शिक्षकाचं काम इज नॉट टू रिप्लेस द बुक्स. पुस्तकांना रिप्लेस करणे हे माझं काम नाहीये. तर विद्यार्थी आणि पुस्तक यांच्यामधला दुवा हा शिक्षक आहे, म्हणजे हा स्टुडंट आहे.
आणि हे बुक आहे, यांच्यातला दुवा हा बरोबर आहे मी आहे. म्हणजे तुम्हाला हाताला धरून इथपर्यंत पोहोचवायचं आहे, ते जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे माझा रोल हा असा तुम्ही लक्षात ठेवा की हे जास्त महत्वाचं आहे आणि हे जास्त मला हे जास्त तुम्हाला सांगणं गरजेचं आहे की तुम्हाला आराखडा तुमचं परफेक्शन जा. तुम्ही लिहिलं नाही तर कसं कळणार? हे सगळे रोजचे लेक्चर ऐकले नाही की आता लिहायला सुरुवात करा. बरं, आता तू दिव्याने आणखी विचार, डाटा कलेक्शनसाठी रिडिंगचं अत्यंत महत्वाचं आहे गौरी. आपल्याला ते खूप जास्त म्हणजे प्रकर्षाने करावं लागणार आहे. त्यासाठी चांगले मित्र मैत्रिणी, त्यांचा ग्रुप असणे, आपल्या आजूबाजूची टोळी ही चांगली असणे, वैचारिक असणे हे फार आवश्यक आहे. आपल्या घरचे लोक बरोबर असेच मोगम नाही सांगत की अरे तुमची संगत चांगली असावी, नाही, त्याच्या मागे फार मोठा अर्थ आहे. तो कदाचित तुम्हाला आत्ता लक्षात येणार नाही मे बी, पण तो तुम्हाला योग्य वेळी लक्षात येईल की तुमची संगत फार मॅटर करते की तुम्ही काय करणार आहात. तुमच्या आजूबाजूचे 5 मित्र मैत्रिणींचा ऍव्हरेज म्हणजे तुम्ही असता, लक्षात ठेवा. मग तुमचे 5 मित्र मैत्रिणी कसे आहेत याच्यानुसार ठरणार की तुम्ही कसे असणार आहात. हे महत्वाचं आहे. त्यामुळे तो ग्रुप फार स्ट्रॉंग असला पाहिजे. दुसरं आहे की करंट काही कोट्स कसे लक्षात ठेवा, कोट्स पाठ करू नका, पाठ करू नका. फक्त काय करा की सतत वाचन करत राहा. ते वाचन केल्यामुळे काय होईल की तुम्ही पाठ केले की त्याच्यात एनर्जी जास्त जाईल. पाठ केले की त्याच्यामध्ये एनर्जी जास्त जाईल. पण जर तुम्ही ते सतत वाचत राहिले ना तर तुम्हाला ते रिकलेक्ट होत जातील. पण सर आम्ही विसरतो. पण आम्ही विसरतो सर वाचले की, सांगतो तुम्हाला. एकदा काय झालं, एक शिष्य आपल्या गुरूंना म्हणाला की अरे गुरुजी, मी एवढं वाचतोय माझ्या काहीच लक्षात राहत नाही, एवढं सगळं लक्षात कसं ठेवायचं? तर गुरुजी काहीच नाही बोलले. गुरुजी म्हणले ठीक आहे जा. गुरुजींनी एक भांड दिलं त्याला, असं भांड दिलं आणि सांगितलं की भरून ये. आणि त्या भांड्याला अशी लय बोळ होती, भोकं होती लय. बरं, भरून येत ते म्हणले पाणी भरून आण. तो विद्यार्थी म्हणला की आता ह्याच्यात पाणी कसं भरायचं? पण गुरुजींना कसा प्रश्न विचारणार, क्रॉस क्वेश्चन? तो नाही विचारला त्यांनी. मग शेवटी गेला, पाणी भरलं, आणेपर्यंत सगळं नष्ट, भरलं आणेपर्यंत नष्ट, भरलं आणेपर्यंत नष्ट. आता वैतागून तो शेवटी गुरुजींकडे गेला आणि विचारलं की गुरुजी, हे एवढं सगळं मी वाचतोय बरोबर, सगळं पाणी आणायचा प्रयत्न करतोय, ह्याच्यातून कसं ते पाणी येईल? शक्यच नाहीये. गुरुजींनी हसून सांगितलं की बाळा, वाचनाचं पण असंच आहे की रिडिंग डझंट मीन की तुमच्या सगळं लक्षात राहिलं पाहिजे. पण तू त्या भांड्याकडे बघ, त्याची जी भोका आहेत किंवा जे होल्स आहेत ती अतिशय क्लीन झालेली आहे, अतिशय शुद्ध झालेली आहे. तसेच मनाच्या होल्समध्ये, मेंदूच्या होल्समध्ये जी जळमट साठलेली असतात नवीन विचार आदान प्रदान करण्यासाठीची, ती जळमट जी आहेत ती या रिडिंगने निघून जातात. रिडिंग काही प्रमाणात सद्विवेक बुद्धी डेव्हलप करते, चांगले विचार डेव्हलप करते, आणते जाते. त्यामुळे तुम्ही शुद्ध बरोबर, हे होल्स सगळे शुद्ध होत राहतात. त्यामुळे हा विचार करू नका की माझ्या किती लक्षात राहील. सतत वाचत राहा. तुमच्या वाचनाने तुमचे जे होल्स आहेत ते सगळे शुद्ध होत राहतील. मेंदूचे होल्स शुद्ध, मनाचे होल्स शुद्ध होत राहतील आणि ते पावित्र्य जे आहे ते जपलं जाईल. हे लक्षात ठेवा. मग त्यामुळे हा विचार कधीच नाही करायचा की सगळं लक्षात राहायचंच नाही, कधीच राहू शकत नाही, कोणाच्याच राहू शकत नाही. मी तुम्हाला दाखवते, माझ्या समोर समोर सगळी अशी पुस्तकं आहेत मांडलेली, 1001 पुस्तकं असतील सगळी. मग याचा अर्थ असा आहे की मी ती वाचली म्हणजे सगळी लक्षात नाही, तर हे मनाचे होल्स जे आहेत ते शुद्ध होत राहतात. हे फार महत्वाचं आहे. ग्रुप आपला बघा ना, असेल तर प्रिया, नसेल तर टेलिग्रामवरती चेक करा याच्यामध्ये आणि मला पण ऍड करा. सर जो टॉपिक आहे फक्त तितकंच आलं पाहिजे का एसे मध्ये, की त्या टॉपिक सोबत रिलेटेड थोडं, हा शब्द आहे ना राखीचा महत्वाचा, ते थोडं आलं पाहिजे, थोडं, पण ते पण रिलेटेड असलेलं. अरे अतिरिक्त अजिबात नको. अतिरिक्त मोगम नको. जे रिलेटेड आहे तेच आलं पाहिजे आणि ते आलंच पाहिजे उलट, असं आहे. त्यामुळे पाठांतर न करता सतत वाचन करा, विषयाशी संबंधित वाचत राहा.
जीएस शी संबंधित जो काही टॉपिक आहे त्याच्याशी तुम्ही वाचत राहिलं पाहिजे, किंवा ते टॉपिक जे आहे ते टॉपिक तुम्ही सतत वाचत राहिले तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या अत्यंत महत्वाच्या आहेत. तर तेवढं सगळं लक्षात ठेवायचं. समजतंय का? प्रश्नांची उत्तर. सर किती वर्षांचा डेटा माहिती पाहिजे? डिपेंड्स की हिस्ट्री असेल तर तुम्हाला आधीचा डेटा माहिती पाहिजे. करंट अफेअर्सचा जर विचार केला तर तुम्हाला साधारणतः 1.5-2 वर्षांचा डेटा जो आहे तो माहिती पाहिजेच. आणि जे मेजर इव्हेंट आहेत, समजा कोविड आहे तर कोविड तुम्हाला माहिती असणं आवश्यकच आहे. म्हणजे कोविड माहिती असणं गरजेचंच आहे तुम्हाला, मग तो कितीही जुना असू द्या. बरं, पण अगदी करंट अफेअर्स म्हणजे करंट घटनांचा जर उल्लेख केला तर 1.5-2 वर्षांच्या करंट अफेअर्सला तुम्ही बेस पकडून चालू शकता. त्याच्या आधीचं फार जास्त काही करण्याची आवश्यकता नाही तुम्हाला. त्यामुळे या लेक्चरमध्ये एकाच ठिकाणी तुम्हाला कोट्स पण मिळतील सगळे, आणि करंट अफेअर्स पण सगळे कसे वापरायचे याच्याविषयी मार्गदर्शन मिळेल. समजलं का? आणखी काही प्रश्न असतील तर सांगा, किंवा बोला, गप्पा मारा. असं काही नाही की प्रश्नच विचारायचे. अवांतर वाचन कसं आहे की तुम्ही मला वाटलं तर मेसेज करा, आणि तुम्हाला जे टॉपिक आवडतात ते टॉपिक सांगा. मी तुम्हाला हे नाही सांगू शकत की XYZ पुस्तकच वाचा. तुम्हाला ज्या विषयात आवड आहे, तुम्हाला सायंटिफिक आवडते वाचायला, APJ अब्दुल कलाम यांचं वाचा, टेक्नॉलॉजी विषयी त्यांचं वाचा. इकॉनॉमी विषयी वाचायला आवडते, अमर्त्य सेन यांचं वाचा. सामाजिक विषया संबंधात आवडते तर मराठीतील कादंबऱ्या, सामाजिक कादंबऱ्या वाचू शकता. दलित साहित्य वाचायला आवडत असेल तर मी जास्त रिकमेंड करू शकतो, कारण भरपूर वाचलेलं आहे त्याच्याबद्दल थोडंफार तरी, म्हणजे बऱ्याच वर्षापासून वाचते. दलित साहित्य वाचू शकता. मराठी लिटरेचर आवडत असेल तर ते वाचू शकता. वैचारिक वाचायला आवडत असेल तुम्हाला, निबंधासारखे लेख तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक असतील, किंवा महात्मा ज्योतिबा फुले असतील, हे जे समाज सुधारक आहेत त्यांचं लिखाण वाचा, त्यांच्याविषयी नाही, त्यांचं लिखाण वाचा. मग आता अशा प्रकारे हा गौरी, तुम्ही तुमचे विषय मला सांगा तरच मला सांगता येईल. जसं सामाजिक टॉपिक असेल तर कार्ल मार्क्स बद्दल टाकू शकतो ना. येस येस, सामाजिक असेल तर कार्ल मार्क्सचा रेफरन्स तुम्ही टाकू शकता. बायोग्राफी, APJ अब्दुल कलाम यांची बायोग्राफी बघा. चरित्र जर विचार केला, चरित्र तुम्हाला वाचायला आवडत असतील तर धनंजय कीर यांनी मराठी साहित्यामध्ये खूप छान छान चरित्र लिहिलेली आहेत. छत्रपती शाहू महाराज किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सगळ्या प्रसिद्ध व्यक्तिमत्वांची चरित्र लिहिली आहेत, ती तुम्ही वाचू शकता, बायोग्राफीज वाचू शकता. बरं, ऑटोबायोग्राफी असेल तर ते दलित साहित्यामध्ये चांगला आहे, पण बायोग्राफी धनंजय कीर यांची वाचू शकता. धनंजय कीर यांची पुस्तक आहेत ती वाचू शकता. सामाजिक तुम्हाला जर जातीच्या संदर्भात असेल तर वाय कास्ट मॅटर्स वाचू शकता. जाती, भटक्या विमुक्तांची जात पंचायतींचे खंड आहेत ते वाचू शकता. म्हणजे असे वेगवेगळे संदर्भ आहेत ते वाचू शकता. चालेल, मग आपण इथे थांबू शकतो. आणखी काही प्रश्न असतील तर विचारा तुम्ही, नसेल तर मला सांगा. किंवा आज असं काही नाही की एकाच दिवसात सगळी माहिती तुम्हाला मिळाली पाहिजे. ओके, चला, जर काय वाटलं तर मग मेसेज करा. आजच्या भागामध्ये इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद सगळ्यांना. पुढच्या भागामध्ये भेटूया.